बाकीच्यांना एकदा अनम्यूट करता आणि मला हे करता का, म्यूट करता का सगळ्यांना? आहे बघतो. हा ठीक आहे. नाही एकदा फक्त करा. हा. आणि केलं सगळ्यांना हे वाच ना, कोणतं काय बोलत होतं. सागरा
करंजकर सर. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. सीता शक्ती काव्य सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत. गेली 20 दिवस आपण निरूपण ऐकत आहोत. आज या सत्राचा निरूपणाचा 21वा दिवस आहे. खूप सुंदर रीतीने आपण संपूर्ण सीताशक्ती काव्याचं आपण निरूपण आतापर्यंत ऐकलेलं आहे. वाघ सरांनी खूप सुंदर पद्धतीने आपल्याला ते सादर केलेलं आहे. आज 21वा दिवस आहे. आज आपल्या काव्याच्या निरूपणाची समाप्ती आहे. आज आपले आदरणीय यतीन जोशी सर सुद्धा सेशनला जॉईन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. बाकी सर्वांचे सहर्ष स्वागत आहेत. आता मी आदरणीय डॉक्टर श्री प्रदीप वाघ यांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. नेहमीसारख्या प्रार्थनेने सुरुवात करू. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम शांति शांति शांति. नमस्कार. आज सीता शक्ती काव्याचं 21वा शेवटचं सत्र आहे. एका दृष्टीने हे सत्र समाप्त होतील, पण काव्याच्या प्रसाराची एक नवीन सुरुवात होईल अशी माझी एक प्रार्थना आहे त्या सीता शक्तीला. आणि 2 मोठी स्वप्न आहेत ह्या सत्राच्या मागे. एक जे करंजकर साहेबांनी सांगितलं की त्यांना ह्याच्यातनं एक चांगलं निरूपण सकट छान काव्य तयार करायचंय ते. आणि दुसरं हे लोककाव्य व्हावं. आपणच सगळे बाकीचे जे श्रोतेजण आहेत ते त्याचे माध्यम व्हावेत. ते काव्य तुमचं व्हावं, तुम्ही ज्यांना सांगाल त्यांचं व्हावं. ह्याच्याकरता त्याची वाटचाल आजपासून सुरू होईल अशी मी एक प्रार्थना करतो देवीला. सीता शक्ती काव्य सीता मातेचा आशीर्वाद सद्गुरु दत्त चिले महाराजांचा आध्यात्मिक प्रसाद. याची मागची प्लेलिस्ट QR कोड इथे दिलेला आहे. कोणालाही आवश्यक वाटत असेल तर त्याला स्कॅन करून घ्यावं. ह्या मागच्या 20 दिवसात आणि आजच्या शेवटच्या दिवसात सुद्धा तुम्हाला जे काही योग्य वाटेल त्याच्यातनं ते तुम्ही अंगीकारून घ्या. जे सध्या नाही उपयोगी वाटलं किंवा नाही हे आता नकोय, नाही घेतलं तरी चालेल. आपले काही त्याच्यामध्ये विचार टाकले तरी चालतील, पण हे सगळं तुमचं काव्य आहे असं मला सांगितलं गेलेलं आहे आणि ते तुमचंच काव्य आहे. माझी संस्था डेव्हलपमेंट एज्युकेशन सोसायटी ह्याचे आभार, कारण सगळे व्हिडिओज, ऑडिओज, म्युझिक सगळं त्यांच्यामुळे घडलेलं आहे. यतीन जोशी सर आलेले आहेत. मला खूप आनंद होत आहे. त्यांच्या आशीर्वादाने आज हे सत्र इथे संपन्न होत आहे. करंजकर सरांनी खूप मोठा सहयोग केला, एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जेणेकरून हे जगभर हे सीता शक्ती काव्य पोचू शकलं. तब्बल 20 वर्ष लागली बघा ते काव्याला पुन्हा प्रगट व्हायला. अर्थात ते काव्य जेव्हा पूर्ण झालं होतं तेव्हा अशीच इन्स्ट्रक्शन होती की जेव्हा आम्हाला वाटेल की भूमी योग्य आहे तिथेच ते परत प्रगट होईल. आणि मला खात्री आहे की हा जो ग्रुप आहे, तणावमुक्त ग्रुप आणि योग वसिष्ठ ग्रुप, हाच त्या शक्तीला योग्य वाटला असावा आणि म्हणून तो एकदा परत काव्य प्रगट झालेला आहे आणि ह्या संपूर्ण रूपात प्रगट झालेला आहे.
सर्वच व्हॉलेंटियर्सचे आभार, शलाकाताई, प्रीती, मंगलाताई आणि इतर सर्वांना. आणि मुख्य म्हणजे सर्व श्रोत्यांचे आभार, ज्यांनी अगदी भरभरून त्याच्यामध्ये प्रतिसाद घेतला, भाग घेतलेला आहे. तणावमुक्त जीवनच्या सगळ्याच सदस्य आणि योग वशिष्ठच्या सगळ्या सदस्यांचे पुन्हा एकदा स्वागत. तसेच माझे जे अरुणाताई ह्या अगदी सातत्याने अटेंड करतायत. त्यांना सद्गुरू चिले महाराजांचा सहवास लाभलेला आहे. त्यांचे आभार. डॉक्टर अत्रे ते खूप ऍक्टिव्हली ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात. त्यांचे माझे नातेवाईक आणि सर्व श्रोत्यांचे आभार. आपण आता काय करणार आहोत, हा शेवटचा सत्र आहे तेव्हा थोडासा त्याचा आढावा घेणार आहोत. शलाकाताईंना मी कालचा आढावा घ्यायला थोडा उशिरा सांगणार आहे, आता लगेच सांगणार नाहीये, कारण काही लोक नवीनही जॉईन झालेले असतील आजच्या सत्राला आणि आजचा शेवटचा असल्यामुळे थोडा पूर्व आढावा घ्यायचा आहे मला. तर त्याच्याकरता मी थोडा वेळ स्टॉप शेअरिंग करून परत सुरुवात करणार आहे. सीता शक्ती काव्याची सुरुवात 5-10 मिनिटात घेण्याचा प्रयत्न करतोय मी. ही सीतेच्या मधुर स्मृतीने होते, जिथे ती सख्यांना स्वयंवराचा प्रसंग सांगते आणि त्यानंतर जनकपुरामध्ये तिचा जो विवाह झाला त्याचा प्रसंग सांगते. खूप मोहकपणे तो आपल्या समोर प्रगट झालेला होता तो. आणि शेवटी जेव्हा विवाह करून ते लोक बाहेर पडतात तेव्हा ती म्हणते, दोन्ही बाजूने लोक फुलांचा वर्षाव करीत होते, काही तर हात जोडून आनंद अश्रू ढाळत होते, मी मात्र लज्जेने कावरी भावरी झाले होते, कारण प्रभूंनी माझी करंगळी नकळत आपल्या हातात धरली होती. अशा प्रकारे त्या दोघांमध्ये उमलणारं प्रेम त्या काव्यात आलेलं आहे. पण तिला नेहमीच विरह असतो. आपल्याला सगळ्यांच्या आतापर्यंत लक्षात आलं असेल की सीता शक्ती काव्य हे सीता जेव्हा दुसऱ्यांदा वनात पाठवली जाते आणि वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात सगर्भा असताना आश्रय घेते, तिथे घडलेलं हे सगळं नाट्य आहे आणि काव्य आहे. तर त्यानंतर आपण लवकुश जन्म ह्याबद्दल सर्ग पाहिलेला आहे आणि तिला पहिली चाहूल ही प्रेमांकुराची कशी लागते ह्याच्याबद्दल ती सांगते. आणि जन्म झाल्यावरती ती तिच्या सख्या 16 म्हणतात, पण ती तरी सुद्धा आपल्या प्रभू रामांच्याच आठवणींमध्ये विरहणी राहते. त्यानंतर एक मोठा फार महत्वाचा प्रसंग आहे, कवटफळ प्रसंग. तो मुद्दाम मला रिवाइज करावा असा वाटतोय, कारण त्याच्या आधारे आजचा सगळा शेवटचा प्रसंग असणार आहे. तो आपण एकदा परत बघूया आणि मग आपण पुढे जाऊया. हा प्रसंग तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की सीता जेव्हा 14 वर्षाच्या वनवासात होती प्रभू रामांबरोबर, तेव्हा प्रभू राम एकदा तिला येऊन म्हणतात की अगं तिकडे कवठाचं झाड आहे आणि मला त्याची फळं खावीशी वाटतायत. ती विचारते का नाही आणली, तर ते म्हणतात नाही खूप डिफिकल्ट आहे, कठीण आहे तिकडे जाणं. पण ती स्वतः निर्णय करते की नाही मी जाईन ती कवठं आणायला माझ्या नवऱ्यासाठी म्हणून. आणि पहाटे उठून ती जाते आणि मग तिच्या लक्षात येतं, अरे तिकडचा रस्ता तर खूप सोपा, कोणीतरी सोपा आहे, यांना कसा काय सापडला नाही. आणि मग ती कथा आहे. आणि मुख्य म्हणजे तिला निसर्गाकडनं खूप सुंदर बोध मिळतात आणि शिकून मिळते, ते आपण आता बघणार आहोत. हे लक्षपूर्वक आहे का, कारण ह्याच्या आधारे आपलं समापन होणार आहे. भोर प्रकाश नहीं फैला था, साथी दीपक अकेला था, दीपक ले मैं आगे चल दी, प्रभु निर्दिष्ट दिशा में जल्दी। कुछ कम हुआ निशि का अंधियारा, भोर का दिखने लगा उजियारा, तरु पर तभी रंग एक पाया, देख उसे मन अति घबराया। प्रभु का नाम सुमिरने लगी, मन में धैर्य की ज्योति जगी। देखा जाजो निकट खड़ी, भुजंग नहीं वह लता बड़ी। मुझे ऐसा प्रतीत हुआ कि उस लता ने मुझसे कहा, हे सीते, अज्ञानवश जो अनुभव आते, भयावह हो मन को डराते, ज्ञान प्रकाश से दूर हो जाते,
सत्य से हमें अवगत करवाते, सत्य से हमें अवगत करवाते। शुरू पुनः सफर अपना। सावन मानो सुंदर सपना। वर्षा से भूमि थी भीग गई, नन्ही घास थी बिछी हुई। कोमल घास पर पग धरती, मन ही मन विचार करती। ग्रीष्म में दिखती बस यह धरती, वर्षा में कैसे घास संवरती। मुझे लगा मानो घास ही बोली, रघुवंश वधू सुन मेरी बात, सत्य का बीज रखना नित साथ। प्रतिकूल समय इसे संजोना, अनुकूल पल जब होगा अपना। सत्य का अंकुर फूट पड़ेगा, सौंदर्य जग का बढ़ने लगेगा, सौंदर्य जग का बढ़ने लगेगा। सुन संदेश मैं हुई मगन, बढ़ने की आगे लगी लगन। विशाल झरना पड़ा राह में, तीव्र वेग था जल प्रवाह में। झरने बीच एक शिला बड़ी, युगों युगों से अटल खड़ी। जल प्रहार करता था निरंतर, शिला सहे चुपचाप निज अंतर। शिला मानो जता रही थी, संदेश अपना बता रही थी। हे रघुवर प्रिया, जीवन में पग पग पर कठिन क्षण आते हैं डगडग पर। इनसे न कभी विचलित होना, धीरज न कभी अपना खोना। शांत चित्त से विचार जो करते, उचित निर्णय वही है लेते, उचित निर्णय वही है लेते। कर शिला को नमस्कार, निश्चय किया जाना पार। उलझन में थी भटक रही, पत्थर सेतु दिखा वहीं। सेतु से झरना पार किया, वन में मार्ग पा ही लिया। वृक्ष की ओर फिर से बढ़ी, बाल सूर्य अब उदित हुआ। तब मेरा मन प्रणत हुआ, उषा ने प्राची में रंग घोला। मुझे लगा सूरज मुझसे बोला, हे सीते सुन बात ध्यान से। तूफान आंधी जल बरसे, जीवन में कैसी भी घटना घटे, कर्तव्य पालन से पग न हटे, कर्तव्य पालन से पग न हटे। सूर्य भगवान को नमन किया, आगे पुनः प्रयाण किया। दिखने लगा उच्च वह भूधर, घेरे हुए जिसे थे जलधर। पर्वत था वह विराट बड़ा, मस्तक ऊंचा किए खड़ा। पर्वत देख स्तंभित हुई, मन में बहुत प्रभावित भई। सदियों से वर्षा तप सह रहा था, पर्वत मानो मुझसे कह रहा था, जानकी सत्य लगन श्रम से जो जीता, वही मानव हरि प्रीत है पाता। जो इन सुगुणों को अपनाता, वही मस्तक उठाकर चलता, वही मस्तक उठाकर चलता। मैंने अचल से कहा विनय कर, है एक कैथा वृक्ष शिखर पर। वहां पहुंचने की दो शक्ति, कर्तव्य पालन युक्त हो भक्ति। पति इच्छा पूरी करनी है, लक्ष्य प्राप्ति करना निश्चित है। मन को सबल बना ही लिया, पर्वत चढ़ना शुरू किया। चोटी पर पहाड़ की जाकर, सुखद दृश्य देखा जी भरकर। अति प्रफुल्लित हुआ मेरा मन, देख कैथे का वृक्ष सघन। कैथे का सुंदर वृक्ष बड़ा, हरा भरा सुडौल खड़ा। डाल डाल फल सुहा रहे थे, रवि किरणों से नहा रहे थे। मैं उस वृक्ष के निकट गई, फिर सविनय नतशीश भई। पति इच्छा पूर्ति के लिए वृक्ष से कुछ फल मांग लिए।
कैथे का वृक्ष मंद मुस्काया, उसने मुझको यह समझाया। हे पृथ्वी सुता, स्त्री होती ममता की मूर्ति, निस्पृह प्रेम की करती पूर्ति। वह होती है वृक्ष समान, सबको करती स्नेह प्रदान, सबको करती स्नेह प्रदान। उपदेश हृदय में संजो लिया, कैथे तोड़ने का जतन किया। फल थे दूर वे स्वाद भरे, मेरी पहुंच से बहुत परे। मन ही मन पति स्मरण किया, फल दिलवाए नमन किया। प्रभु स्मरण करते ही जैसे डाली नीचे झुकी स्वतः से। प्रसन्नता से तोड़े फल, कृपा से भर गया आंचल। तर ह्या प्रसंगावरून आपल्या लक्षात आलं असेल की एक तर सीतेला निसर्गाकडनं खूप शक्ती मिळाली. प्रत्येक घटक तिला काहीतरी शक्ती देतो आणि त्या शक्तीच्या आधारे मग बाकीचं काव्य सुशोभित होतं. आणि तिचं जो एक स्वप्न आहे की एक ना एक दिवशी प्रभू राम येतील आणि जेव्हा ते आपल्या मुलांकडे बघतील त्यांच्या निश्चित लक्षात येईल ही मुलं रघुवंशाचे योग्य असे राजपुत्र आहेत. त्यानंतर लवकुशांचं बालपण ह्याच्यावरती सर्ग आहे. त्यांचं उष्टावण, त्यांचा वाढदिवस हे सगळं आहे. चैत्र नवरात्र घटस्थापना हा एक सुंदर विलक्षण गीत आहे, कथा आहे त्याच्यामध्ये, ज्याच्यात मंदोदरी ही वायुरूपाने प्रगट होऊन सीतेबरोबर वार्तालाप करते आणि ते दोघी एकमेकींची क्षमा मागतात. जी काही घटना घडली होती त्या कुटुंबांमध्ये आणि आता ती जे घडलं ते आता आपण विसरून जाऊया आणि एकच इच्छा मंदोदरी म्हणते, माझी मना अंतर्मनातील सद्भावना, भारतीय संस्कृती ही उन्नती, सुजलाम सुफलाम राहो धरती हो उन्नती, अशा प्रकारची कामना सांगून ती अदृश्य होते. त्या पश्चात आपण एक सीताराम पुनर्मिलन, रावणाचा वध झाल्यावरती जेव्हा सीता परत येते आणि श्रीरामांची भेट घेते, तो एक अतिशय मार्मिक प्रसंग आहे की ज्याच्यामध्ये महत्वाचा जो आहे ते प्रभू श्रीराम धर्म उपदेश करतात आणि आपल्या सगळ्यांनाच उपयोगी पडेल असे विचार त्यांनी त्याच्यात सांगितलेले आहेत की आपण आपलं जीवन यापन कसं करावं, एकमेकांशी संबंध कसे ठेवावे. फार सुंदर त्याच्यामध्ये त्यांनी धर्मोपदेश दिलेला आहे. तत्पश्चात आपल्या लक्षात येतं की लवकुश आता 3-1 वर्षाचे झालेले आहेत आणि त्यांचं हे जे आहे जे सेन्स ऑफ इन्क्वायरी ही खूप वाढलेली आहे आणि त्या आईला कंटिन्युअसली प्रश्न विचारून भेडसावत आहेत. तर त्यात एक सुंदर प्रश्न ते विचारतात, आई कसं ग ईश्वराने रचिला हा संसार, आई कसा ग त्याने केला सृष्टीचा विस्तार. ह्याच्यात सीतामा अगदी बिग बँगच्या अलीकडच्या काळात जाऊन तिथून ती सुरुवात करून आतापर्यंतच्या काळापर्यंतचा सगळा कालखंड ह्या सृष्टीच्या निर्मितीमधला ती वर्णन करते. तदनंतर ती आता तिच्या लक्षात येतं की नाही आता ही मुलं मोठी होत आलीत, माझ्या कॅपॅसिटीच्या बाहेर आहे काही गोष्टी, स्पेशली अस्त्रशस्त्र विद्या शिकवणं. मग ती श्री ऋषी वाल्मिकींना विनंती करते की आपण यांना आता आपल्या हाताखाली घ्यावं आणि त्यांना योग्य ती शिक्षा दीक्षा द्यावी. नंतर एक छोटासा प्रसंग आहे जिकडे मुलं येऊन तिला म्हणतात सीतेला की आम्हाला धनुष्यबाण शिकव, तू का नाही शिकवलं. ती म्हणते नाही मला ही विद्या येत नाही, तुमचे वडील असते तर त्यांनी शिकवली असती. मग ते विचारतात त्यांचं नाव काय, ते कोण आहेत, आम्हाला त्यांची भेट घडवून द्या. तर ती म्हणते नाही ते येणार नाहीत भेटायला.
मग तेव्हा ते म्हणतात की त्यांचं फक्त आम्हाला नाव जरी कळलं तरी आम्ही त्या नावाने ती सगळी विद्या शिकून जाऊ. असं करून ते रामाची नाम महिमा आपण त्याच्याबद्दल जाणून घेतलेलं आहे. प्रभूचं प्रेम हा पुढे सांगितलं गेलंय. त्याच्यात प्रभूचे प्रीतीचे रूप अनेक, कोणी म्हणे भ्रतार, कोणी म्हणे भ्राता, कोणी म्हणे प्रियजन, कोणी पिता माता. अशा सुंदर गीतामध्ये आपण ते जाणलेलं आहे. त्यानंतर आपण एक सर्ग होता ज्यात आपण राम मंत्र कसा म्हणायचा हे आपण सगळे शिकलेलो आहोत. मला वाटतं ते बऱ्याच लोकांना तो आवडला. तर त्याच्यामध्ये आपल्या पूर्ण लंग्सचे लोअर लोब्स कसे भरायचे, अपर लोब्स कसे भरायचे, मग पहिले कुठले इव्हॅक्युएट करायचे, मग दुसरं काय करायचं आणि तो मंत्र कसा म्हणायचा रीतसर असं सांगितलंय. परत आपण मनातल्या मनात तो राम मंत्र कसा म्हणायचा, एखाद्या मंदिराच्या घंटानादासारखा म्हणायचा, हेही आपण जाणून घेतलेलं आहे. सीतेला तिच्या आश्रमातल्या सख्या पदोपदी विचारत असतात प्रश्न. तर त्याच्यात तिने त्यांना शिशुपालन पोषण हे कसं करायचं हे फार सुबकरित्या सांगितलंय की ज्ञान भक्ती सत्याची घुटी द्यावी बाळाला, प्रेम शक्ती कष्टाची मात्रा द्यावी खायाला, पदोपदी सुसंस्कार द्यावे आपल्या शोन्याला, नित्य प्रभूचे गुणगान मनी असावे मातेला, वीर भरतचा वारसदार शोभेल मग विश्वाला. तसंच तिच्याकडे विविध योनी माता येतात, त्यांनाही ती मार्गदर्शन करते. मध्येच लवकुश एक फार महत्वाचा प्रश्न विचारतात की आई आत्मप्रगती ही काय असते आणि ती ओळखायची कशी. तर त्याचे ती एक एक करून मापदंड सांगते. अगदी बालपणापासून ते ज्ञानी माणूस होतो तोपर्यंत सगळे ते मापदंड ती सांगते. जीवन चक्र, जीवनाचं हे चक्र कसं अगाध आहे आणि महत्वाचं, आणि त्या महत्वाचं ती असं सांगते, अगम्य सागरात क्षणात लाट तुटती, अनंत बा काळात क्षणिक जीवसृष्टी. ही जी जीवसृष्टी आहे ती त्या अनंत काळाच्या मनाने क्षणिक आहे. आपण त्या दिवशी जाणून घेतलं की इव्हन सूर्याचं जर वेळ घेतलं आपण तर त्याच्या सूर्याच्या अवतार काळाच्या मनाने सुद्धा हार्डली 0.1% ही जीवसृष्टी ची काळ आहे, एवढा क्षणिक आहे. हे जाणल्यावरती मग आपला जो एक प्रकारचा मोह असतो किंवा आपण जे अडकून बसलेलो असतो त्याच्यातून आपण थोडेसे बाहेर पडतो. त्यानंतर आपण सीतेकडनं सत्कर्मांबरोबर बद्दल जाणून घेतले. सत्कर्म कसे करावे, काय करावे, आणि ऐसे सत्कर्मांचे गुण फेडितो समाजाचे ऋण, सर्वा म्हणी जो आपुले तया सत्कर्म सन्मार्ग रुजले. अशा शब्दांमध्ये आपण सत्कर्मांबद्दल जाणून घेतलेलं आहे. त्रिगुण हा एक फार महत्वाचा सर्ग आहे ज्याच्यामध्ये भगवान शंकर स्वतः आश्रमात येतात लवकुश आशीर्वाद द्यायला लवकुशांना. आणि मग त्यावेळेस ते सीता, राधा आणि महालक्ष्मी या तिन्ही देवींचे गुण काय आहेत, काय असणार आहेत याचं विवरण करतात. आणि ते मुलांना हे तिन्ही गुण आपल्यामध्ये आपण अंगीकारले पाहिजे. मग तो नरनारी असो कोणी असो त्यांनी ते गुण अंगीकारले पाहिजे असं सुचवतात. तदनंतर आपण आत्मशक्तीबद्दल जाणून घेतलंय सीता मातेकडनं. आत्मशक्ती कशी असते, काय असते. एक महत्वाचा सर्ग किंवा प्रसंग त्यात आलाय. वन दंपतींना ती आत्मविकासाचा बोध देते. ते विचारतात आम्हाला अधिकार नाहीये का आत्मज्ञानाचा. ती सीता माता म्हणते नाही, तसं नाहीये. आम्र वृक्ष के फल है अनेक, ओट में बीज समाये हरेक, सृष्टी वृक्ष का हर नर नारी, आत्मज्ञान का है अधिकारी. अशा मार्मिक शब्दांमध्ये ती त्यांचा सांत्वन करते आणि त्यांना आत्मविकास कसा करायचा याचे काही सोपे मार्ग सांगते. मुलं एकदा भांडत असतात तर तेव्हा त्यांचा जो अहंकार आलेला असतो त्यांना, तो ती अहंकार कसा त्यागायचा त्याच्याबद्दल सांगते. निसर्ग किती आपल्या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे याबद्दल सांगते. सद्गुरू कसा ओळखावा हे विचारतात लवकुश. त्याबद्दल ती फार सुंदर सांगते की नसे ज्यासी मोह द्रव्याचा फुलांचा, नसे ज्यासी मोह पुरुष स्त्रियांचा, दूर करी नित्य डोंगर दुःखांचा, मार्गदावी सत्य प्रभू मिलनाचा, कर जोडून या चरण धरावे, ऐसी विभूती सद्गुरू ओळखावे.
प्रभूचा संसार ह्याच्यावरती फार सुंदर एक ती भाष्य करते. माझ्या प्रभूचा संसार मोठा अद्भुत प्रकार, त्याचे छत्र निळे भोर शोभे चांदणे टपोर, माणसाची हो माणुसकी त्याच्या खांबाचे आधार, पंचतत्वांचा आहेर दिला थाटा वया कर, सत्य धर्म प्रेम शांती यांच्या भिंती कराचार. याच्यावर मला आठवतं आपल्या श्रोत्यांमध्ये खूप चांगली चर्चा झाली होती आणि सगळ्यांनी आपले विचार खूप संयुक्तिकपणे मांडले होते. ह्याच्यात नेमकं घर म्हणजे काय आहे ते श्रोत्यांनी खूप चांगली त्याचं निरूपण खूप चांगल्यारीत्या सांगितलं होतं. मग सत्श्रमचं महत्व सांगते सीता. सत्श्रम कसं महत्वाचं आहे आणि आपण त्यात कसं कार्य करायचं. पुत्र पौत्री सुखाय यज्ञ मंत्र हा एक आपल्या सर्वांनाच एक फार अप्रतिम मंत्र मिळालेला आहे, जेणेकरून आपले मुलं बाळ नातवंड यांना आपण आशीर्वचन देऊ शकू. आणि प्रभू राम आईबाई रूपात त्या कुटीमध्ये येतात आणि मग ते मिळून त्यांनी सीतेबरोबर तो यज्ञ केलेला आहे. त्याचबरोबर त्याच्या आधी त्यांनी सर्व पालक शिक्षकांसाठी एक फार सुंदर बोध दिला होता. थोर वडील पालक शिक्षक आपण सारे समाज रक्षक, धडपड करीती जेव्हा युवक प्रोत्साहन द्यावे, अशा शब्दांमध्ये. आणि तो जो त्यांनी बोध दिला होता त्याच्या आधार घेऊनच मी माझे उद्योग साधना हे कार्यक्रम भारतभर चालवले होते आणि खूप चांगलं यश आलं होतं. 200 एक्सपर्ट्स त्याच्याशी जोडले गेले होते. म्हणजे एक छोट्याशा ह्या दैवी बोधामृतातनं किती मोठी गोष्ट होऊ शकते हे आपल्या लक्षात येईल. आता असे हे बोधामृत आपण त्यातला एक जरी कुठला अंगीकारला तर निश्चितपणे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप चांगलं काहीतरी करू शकाल आणि असं काम करू शकाल जे त्या ईश्वराची योजना आहे. बेसिकली आपल्याला ईश्वराच्या योजनेप्रमाणे काम करायचं आहे आणि ते काम करण्याची जी प्रेरणा आहे, ती काम करण्याची जी एक जर्म आहे ते तुम्हाला या काव्यात निश्चित सापडेल असं एक मला वाटतं. तदनंतर एक प्रशासन बोध सीतेने आपल्या मुलांना दिलेला आहे आणि प्रशासन, कारण तिची ती मनीषा आहे. आपण त्या आधी बघितली होती की एक ना एक दिवस ही मुलं प्रशासक बनतील. ती भारतवर्ष म्हणजे देश काय आहे त्याची ओळख करून देते आणि तुम्ही त्याच्यावरती प्रशासन करताना कसं प्रशासन करावं फार सुंदर ती सांगते. असं प्रशासन झालं तर मग रामराज्य हे निरंतर आपल्याकडे असेल. आणि त्यांना प्रोत्साहनाचे काही शब्द सांगते. निर्भय होऊन पाऊल टाक तू माझ्या भारत पुत्रा, चारी दिशांनी आठही प्रहरी यश तुझेच नवक्षेत्रा, यश तुझेच नवक्षेत्रा. आणि मग कालच्या प्रसंगाला आपण आलो, श्रीराम लवकुश मिलन. इथे मी शलाकाताई आता तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमचा आढावा घ्या. जय श्रीराम. सर्वांना नमस्कार. डॉक्टर प्रदीप वाघ विरचित सीता शक्ती काव्य या सत्राचा आज समारोप आहे. सरांनी संपूर्ण आढावा घेतलाच आहे. मी अगदी थोडक्यात आढावा घेते म्हणजे आपल्याला पुढचं म्हणजे समारोपाच्या ह्याच्यात आपल्याला जायला सोपं पडेल. तर काल आपण बघितलं की मुलं नेहमीप्रमाणे प्रश्न विचारतात की सुंदर स्वप्न कशी रचावी. मग त्या प्रश्नांना ती उत्तर देते की शुद्ध दृष्टी असावी जशी धुपाची, धुपाचा सुगंध जसा भारतभूवर पसरतो तशी दृष्टी हवी आणि इतिहासाची जुनी पाने पण चाळा म्हणजे इतिहासातून आपल्याला काय काय गोष्टी शिकता येतील की काय करावं काय करू नये आणि कालबाह्य झालेल्या रूढी अलगद सोडून द्या. हा आधुनिकतेचा स्पर्शही तिच्या उपदेशात आलेला आहे आणि दुःखाच्या वेळी धैर्य बाळगा असं ती मुलांना देते संदेश. आणि जेव्हा श्रीराम ठरवतात की आपण अश्वमेध यज्ञ करावा त्यांच्या मनात आलं तेव्हा त्या यज्ञाच्या निमित्ताने अश्व सजवण्यात आले आणि त्या घोड्याला साक्षात पुत्रांनीच अडवलं, पुत्रांनीच पित्याला आव्हान केलं आणि मग ते आपण सगळं काल डिटेल बघितलं की त्यांनी बाण सोडला तरी त्यातून फुलं पडायची आणि सेना समाधिस्थ व्हायची. हनुमानांना तर तो त्यांचा वार गोड वाटायला लागला आणि ते आत्मज्ञान झाल्याप्रमाणे त्यांना ते जाणवायला लागलं आणि लक्ष्मण शत्रुघ्नांनी पण ओळखलं की हे दिव्य पुत्र दुसरे तिसरे कोणी नसून रामाचेच पुत्र आहेत की काय. रामालाही वाटले की हे माझेच पुत्र आहेत आणि त्यांना ती आठवण झाली की जेव्हा मी सीतेला वियोग दिला किंवा वियोग झाला तेव्हा तिला कसं वाटलं असेल आणि माझे पुत्र असेच असतील, एवढ्याच वयाचे असतील आणि असेच दिसत असतील. आणि मग त्याच्यात अजून तत्वज्ञान पण आहे. सीता सांगते की एका डोळ्याने जगाचा एकच आकार दिसत असला तरी ज्ञानाचे जे चक्षु आहेत त्याने जगाचे विविध प्रकार म्हणजे जसं बाह्य गोष्टी दिसत असतात तसेच अंतर्गत गोष्टी दिसतात
आणि त्याच्यात आत्म्याचा प्रवास हा गहन विषय पण एका गीतामध्ये आलाय, की मनुष्याला कसं 84 लक्ष योनी फिरून हे अद्भुत मनुष्य जन्म मिळतो आणि तो किती जन्म पाहतो, किती गोष्टी बघतो, किती अद्भुत जग बघतो आणि जन्म मृत्यूच्या चक्रात फिरत असतो. आणि मग ब्रह्मदर्शन या गीतामध्ये प्राणसूत्र खूप वेगळ्या पद्धतीने मांडले, की नाक, कान, डोळे हे अवयव वेगळे ठेवले तर त्याला काहीच अर्थ नाहीये किंवा ते निर्जीव आहेत. पण त्याच्यात जर प्राणसूत्र बांधलं गेलं तर ते शरीर निर्माण झालं तर तेच अवयव सजीव शरीर म्हणून ओळखलं जातं आणि ती पंचेंद्रिय होऊन त्यातून सगळ्या सृष्टीचं ज्ञान ग्रहण करू शकतो. हेच ब्रह्मदर्शन असं सांगितलंय. आणि प्रभू कुठे आहे तर वृक्षात, सूक्ष्मात, जलात, क्षीरात म्हणजे दुधात, सागरात, गद्यात, पद्यात आणि संगीतात असं लवकुश विचारल्या परमेश्वर कुठे आहे तर ते सांगतात की यत्र तत्र सर्वत्र परमेश्वर आहे. आणि मग ती मुलं प्रभू श्रीराम म्हणतात की अशा तेजस्वी बालकांना विचारतात की अरे तुमची माता कोण आहे, तुझी कोण तुमचे पिता, असं त्या दोघांना विचारतात. आणि ते उत्तर सांगणार तेवढ्यात वाघाची डरकाळी घुमते आणि एक तेजस्वी नारी प्रकटते. पुढे बघूया आपण कसा होते समारोप त्याचा. आणि मी डॉक्टर प्रदीपजी वाघ यांना विनंती करते की त्यांनी समारोप असाच उत्कंठापूर्वक होईल आणि आपल्याला खूप समाधान देऊन जाईल याची नक्की खात्री आहे. प्रदीप, धन्यवाद शलाकाताई. सातत्याने तुम्ही आढावा घेत आहात आणि तुम्ही शेवटी म्हणलं वाघाची डरकाळी. मला वाटतं मी काय डरकाळी वगैरे फोडणार नाहीये. तो वाघ वेगळा होता. पण एनिवे आपण पुढे जाऊया आता. कालचा जो एपिसोड संपला त्याच्यावरती हे शेवटचे वाक्य होते. तो घुमली वाघीण डरकाळी, भयचकित सारी सेना झाली, तेजस्वी नारी एक प्रगटली, देवी आई घोषणा झाली, देवी आई घोषणा झाली. हा शक्तिरूपिणी सीता दर्शन हा प्रगट झाला तो प्रसंग त्यावेळेस तो हिंदीत प्रगट झाला. तर मी एकदा सलग तो हिंदीत वाचून घेणार आहे आणि त्यानंतर आपण त्याचं मराठी आणि निरूपण बघणार आहोत. अशी विनंती आहे की लक्षपूर्वक ऐका. शक्तिरूपिणी सीता माँ दर्शन, सुनकर बाघन का हुंकारा. आत्ताच आपण ते बाघनचा हुंकारा ऐकला. सुनकर बाघन का हुंकारा, कांप गए सब शूर और वीरा, कांप गए सब शूर और वीरा. तब प्रवेश सिय मां का हुआ, तब प्रवेश सिय मां का हुआ, ठाड़े सेनानी सब शीश चुका. सिय के हाथ शंख पूजा का, सिय के हाथ शंख पूजा का, दाएं हाथ में धूप दीप था. मयूर श्वान गौ माता विहंग, मयूर श्वान गौ माता विहंग, डोलत बाघन भी सीता संग, डोलत बाघन भी सीता संग. श्वास पे सिय के वन भी डोले, श्वास के पे सिय के वन भी डोले, मधुर सी धुन वायु में खोले, वन फूलों की माला केश में, सिय भूषित शुभ्र सुरेश में. सौभाग्य अलंकार थे उसके दम के, सौभाग्य अलंकार थे उसके दम के, माथे पर सिंदूर था चमके, चरण अंगुलियों में सुंदर बिछुआ, हर पग में नृत्य आभास हुआ, हर पग में नृत्य आभास हुआ. लवकुश मीठे स्वर में पुकारा, आंखों से ही किया इशारा, जिन्होंने सेना के वीर हराए, सविनय वे मां चरणों में आए, सविनय वे मां चरणों में आए. सिय आंखों में प्रभु की भक्ति थी, किंतु विरक्ति की भी परम शक्ति थी. ममता की आभा तेजस्वी, वाणी तब से थी ओजस्वी. ज्ञान प्रकाश मानो प्रकट हुआ, सत्य का अंकुर प्रस्फुटित बया, वदन था शांत भावों से पूरा, धैर्य का बांध मानो प्रगट पारा. प्रतिकूल पल के सम्मुख जाकर, रघुकुल दीप सिय ने जगाकर, धर्म कर्म की करी थी पूर्ति, साहस की वह थी साक्षात मूर्ति. पूरी सत्य लगन और सम से
चल रही मस्तक ऊंचा करके, क्षण भर ऊंचे स्थान ठहरी, प्रभु आंखें रही आश्चर्य भरी, प्रभु आंखें रही आश्चर्य भरी। सब जीवों की जननी जैसे देखे सबको स्नेह प्रेम से, सब जीवों की जननी जैसे देखे सबको स्नेह प्रेम से, नम्र हाथ जोड़े सबसे नानी, उत्सुक सुनने प्रभु की वाणी, उत्सुक सुनने प्रभु की वाणी। अद्भुत दृश्य तभी सम्मुख आया, सिया ने भक्ति से शंख बजाया, सिया करे राम की आरती, गदगद प्रभु करे सीता की ही स्तुति, गदगद प्रभु करे सीता की ही स्तुति। ऐकुनी वाघीण डरकाळी, भयभीत शूर सेना झाली, माय सीताच मग प्रवेशली, उभी सेना नतमस्तक झाली। डाव्या हाती शंख पूजेचा, उजव्या हाती दीपधुपाचा, मोर श्वान गो माता विहंग, डोलती वाघीण सीता संग। तुम्हाला आठवतंय का हे कोण आले आणि कुठून आले? हे मोर श्वान गो माता विहंग आपला एक सर्ग होता बघा, की विविध योनी मातांना ती शक्ती प्रदान करते। हे सगळे तिचे आता मित्र मैत्रिणी झालेले आहेत, आणि वनातले हे जे चराचर आहेत तेही जणू तिचेच सवंगडी आहेत। तर ह्या ज्या विलक्षण प्रसंगाला जेव्हा ती प्रगट व्हायची असते ते सगळे तिच्या बरोबर येतात। मोर श्वान गो माता विहंग, डोलती वाघीण सीता संग। श्वासाने जिच्या वनही डोले, मधुर सूर आसमंतात घोळे। जे श्वास घेते त्या श्वासाने वृक्षही नाचू लागत हो, आणि असं वाटे जणू आसमंतात एक मधुर संगीत प्रसारित होते। वन फूल माळा गुंफे केशात, सीताभूषित शुभ्र श्वेशात, सीताभूषित शुभ्र श्वेशात। सौभाग्य भूषणे मंडित सीता, कुंकुम तिलक शोभत होता माथा। सुंदर जोडवी शोभे तिज चरणात, प्रत्येक पाऊल नृत्यमी भासत। जेव्हा चालत येत होती असं वाटत होतं की ती नृत्य करत येत आहे। हे मी स्वतः एकदा पाहिलेलं आहे। आमच्या घरचंच एक फंक्शन चालू होतं, मी स्टेजवर उभा होतो त्या कामासाठी, आणि काही लोक येत होती भेटायला। खरं माझ्या मुलाचं लग्नाचं रिसेप्शन होतं, तो प्रसंग आहे। तर आमच्या परिचयातली एक नृत्यांगना आहे, ती डान्स टीचर आहे, ती आली आणि त्या लाईन मध्ये उभी राहिली। तर एकदम माझ्या बहीणबाई बोलल्या, प्रदीपजी ह्या डान्स करतात का? मी म्हटलं कशावरून ओळखलं? नाही म्हणे त्या जशा उभ्या आहेत त्याच्यावरून लक्षात येत आहे। मग मी त्यांच्याकडे बघितलं, तर चालताना सुद्धा असं वाटत होतं जणू हलकसं एक नृत्य चालू आहे, आणि असं एक मंगलमय वातावरण निर्माण होत आहे। तसंच काही या काव्यात सांगितलंय, प्रत्येक पाऊल नृत्यमयी भासत। लवकुश हाक देई मधुर स्वरात, अन नयनांनी करी पुत्रा संकेत। ज्यांनी रणी वीर पराजित केले, ज्यांनी रणी वीर पराजित केले, माथे चरणी सविनय ते झुकले। अहो एवढं सहस्त्र सैन्य त्यांनी आतापर्यंत समाधीस्थ केलं होतं। पाहता पाहता कोणीही वीर त्यांच्या समोर टिकला नाही, हनुमंत सुद्धा नाही। त्यांना कोणीही काबू करू शकत नव्हतं, असं त्यांचं ते वर्तन होतं। पण आईच्या एका शब्दामध्येच ते तिच्या चरणी आले। सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांनी युक्ती केली होती की मुलांना विपुल ब्रह्मज्ञान विचारून त्यांना आपल्या शरण आणू, पण ह्याच आईच्या संस्कारांमुळे ते त्यातून पूर्णपणे सफलतेने आज उत्तीर्ण झालेले होते। हीच मुलं आईच्या शब्दाच्या बाहेर नव्हती बरं का। लवकुश, तिची हाक पण खूप मधुर। लवकुश हाक देई मधुर स्वरात, अन नयनांनी करी पुत्रा संकेत। नुसतं असं केलेलं आहे,
ज्यांनी रणवीर पराजित केले, माते चरणी सविनय ते झुकले. सीतेच्या नैनी प्रभूची भक्ती, किंतु विरक्तीची ही परमशक्ती. तिच्या नजरेमध्ये कुठलाही वाईट भावना नव्हती प्रभूबद्दल, भक्तीच होती. जशी पूर्वी होती तशीच भक्ती आज होती, किंबहुना थोडी जास्तच. पण आज तिच्यामध्ये विरक्तीची परमशक्ती आली होती. विरक्ती मीन्स स्टँडिंग अवे. आपल्याला योग वसिष्ठच्या वेळेस बरेचदा सांगितलं गेलेलं आहे की जीवनामध्ये फार गुरफुटू जाऊ नका, विरक्तीने काम करा, कर्म करा, पण विरक्ती ठेवा. सीतेच्या नयनी प्रभूची भक्ती, किंतु विरक्तीची ही परमशक्ती. ममतेची आभा दिसे तेजस्वी, तपस्वी वाणी होती ओजस्वी. एक मातृ आभा वेगळीच असते बघा तुम्ही, वेगळीच असते. आपल्या नरनारी यांच्या मातेच्या चेहऱ्यावर येतेच, पण मी तर इव्हन प्राण्यांमध्ये बघितलंय की एकदा ती प्रसूत झाली की तिच्या एकंदरीत बॉडी लँग्वेज बदलून जाते त्या मातेची. काय निसर्ग त्यांना आभा देतो, वेगळी कमाल आहे. ममतेची आभा दिसे तेजस्वी, तपस्वी वाणी होती ओजस्वी. आणि तिने जी तपश्चर्या केली होती, तिच्या एक एक शब्दामध्ये ओज होता, ओज होता, ओज. ज्ञान प्रकाश जणू प्रकट झाला, ज्ञान प्रकाश जणू प्रगट झाला, सत्याचा अंकुर भूवर फुटला. वदनी भावते सुशांत शीतल, धैर्याचा जणू बांधा विचल. सत्य कोणचं हो, तर सत्य सीतेच्या पावित्र्याचे. सत्य तिने आपल्या रघुकुल दीपकांचे, ज्यांना तिने आता छान संगोपन करून मोठं केलेलं आहे. हे सत्याचा अंकुर आज परत फुटला. इथे तुम्हाला मी तो व्हिडिओ जो दाखवला, मुद्दाम दाखवला कवटफळ प्रसंगाचा, तो आठवत असेल. शेत्रुन उवाच आहे रघुकुल स्नुषे, आपल्या मनातील बीज जे सत्याचे, जपून ठेव प्रतिकूल समयी सुद्धा त्यास. अनुकूल क्षण जेव्हा ग येईल, मेघराज कृपा करतील, सत्याचे बीज पुन्हा अंकुरेल आणि ह्या जगाचे सौंदर्य वाढेल. आज तेच घडत होतं. तिने आपल्या मनामधलं ते सत्य आहे हे जपून ठेवलं, आणि आज ती योग्य वेळ आली होती जेव्हा ते सत्य पुन्हा अंकुरित होणार होतं. ज्ञान प्रकाश जणू प्रगट झाला, सत्याचा अंकुर भूवर फुटला. वदनी भावते सुशांत शीतल, धैर्याचा जणू बांधा विचल. आता ही उपमा बघा, पाण्याचा बांध असतो ना, त्या काळात सुद्धा बंधारे होते. तो जसा अविचल असतो आणि उभा असतो, ते सगळं एवढं जल रोखून उभा असतो, तशी ती आज अविचल होती धैर्याने. धैर्याचा जणू बांध अविचल अशी ती होती. प्रतिकूल पळास सन्मुख जाऊन कुलदीपकांचे संगोपन करून धर्मकर्माची ही केली पूर्ती, साहसाची ही साक्षात मूर्ती. आश्रमातलं जीवन काही सोपं नव्हतं तिच्याकरता. त्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीला ती सामोरी गेलेली आहे, आणि त्याच्यातनं तिने कुलदीपकांचे संगोपन केलेले आहे. ह्याद्वारे तिने आपल्या धर्म आणि कर्माची पूर्ती केली. इथे आपल्याला आठवतो तो शिला उवाच. तर शिळा काय सांगते तिला, हे रघुवंशाच्या प्रिये, आयुष्यात पदोपदी कठीण क्षण येतील जेव्हा, कधीच आपले मन विचलित होऊ देऊ नकोस. धैर्य आपले कधी खचू देऊ नकोस. शांत चित्ताने जे विचार करती, उचित निर्णय तेच घेती. ह्याचा अवलंब तिने केलेला आहे. पुरीत ती सत्य लगन व श्रमानी, पुरीत ती सत्य लगन व श्रमानी, चालत होती मान ताठ ठेवून. थांबली ती क्षणभर उंच स्थानी, थांबली ती क्षणभर उंच स्थानी, पाहून तिला विस्मय प्रभू नयनी.
पाहून तिला विस्मय प्रभू नयनी. त्यांना अपेक्षाच नव्हती की आपली सीता अशी असेल. असं रूप, आपण तिचं पालटलेलं रूप पाहू हे त्यांना अपेक्षाच नव्हती. पुरी ती सत्य लगन श्रमानी चालत होती ताठ मान ताठ ठेवून. सत्य लगन श्रमाने सीतेने आपली मुले मोठी केली. तिच्या सर्व सख्यांना उद्बोधित केले. विविध योनी मातांना सशक्त केले. तर वन जनजातींना आत्मज्ञान याचा मार्ग मोकळा करून दिला. हो, मार्ग मोकळा करून दिला. हाच होता तिचा सत्य लगन आणि श्रमाचा पावित्र्य. पुरीत ती सत्य लगन व श्रमानी चालत होती मान ताठ ठेवूनी. थांबली ती क्षणभर उंच स्थानी. पाहून तिला विस्मय प्रभू नयनी. विस्मय प्रभू नयनी. इथे तुम्हाला आता आठवलं असेल पर्वतवाच कौटफळ प्रसंगातला. पर्वत काय म्हटले? जानकी सत्य एकनिष्ठा श्रम या आधारे जो जगतो त्याच व्यक्तीला होते परमेश्वर प्रीती प्राप्त. जो ह्या सद्गुणांना अंगीकारतो तोच आपले मस्तक उंच ठेवून चालू शकतो. तोच आपले मस्तक उंच ठेवून चालू शकतो. उंच ठेवून चालू शकतो. सीतेने हाच गुण अंगीकारला आणि म्हणूनच ती आज जेव्हा येत आहे मान ताठ ठेवून येते. इथे एक सांगावं असं वाटतं की ह्या काव्यामध्ये, काव्य मी जे लिहिलंय ते फक्त अनुभूतीप्रद लिहिलेलं आहे. त्याच्यात त्या लँडस्केपचं वर्णन आहे बघा, की ते उंच स्थानावरनं खाली येते. बरेच वर्षानंतर म्हणजे सगळं पुस्तक प्रकाशित झालं, प्रताप मुळीकांनी त्याच्या पेंटिंग्स केल्या. मी ऍक्च्युली गेलो त्या ठिकाणी सीताबनीला, तर तिथे तसंच आहे. वाल्मिकी ऋषी त्या पर्वताच्या एका लेवलला राहत होते. त्याच्या दुसऱ्या खालच्या एका प्लेन लेवलला सीता आणि बाकी त्या सख्या जे कोणी तिकडचे अभ्यासक होते ते राहत होते. आणि अजून त्याच्या खालच्या लेवलला तिकडे एक मैदान होतं, ज्या मैदानामध्ये हा अश्वमेघ घोडा पकडण्याचा प्रसंग घडला, असं तिकडची आख्यायिका आहे. तर ती तिच्या कुटीतनं अशी खाली आली आहे, हे ह्या काव्यात सांगितलेलं आहे. सकल जीवांची जणू ती जननी, पाहे सर्वांना स्नेह प्रेमानी. पाहे सर्वांना स्नेह प्रेमानी. नम्र हात जोडून उभे सेनानी. नम्र हात जोडून उभे सेनानी. उत्सुक ऐकाया प्रभूची वाणी. उत्सुक ऐकाया प्रभूची वाणी. सगळ्यांना आता उत्सुक तर प्रभू काय म्हणतील, कारण आपल्याला हे नाट्य काल सांगितलेलं आहे की सगळ्या जणांना ते माहित होतं प्रभुरामांना सोडून की ही त्यांचे पुत्र आहेत. आणि ते फक्त वाट बघत होते की काय घडेल जेणेकरून हे मिलन होईल त्यांचं. अद्भुत दृश्य त्या क्षणी दिसले. सीतेने भक्तीने शंख वाजविले. बघा, तिच्या मनातली प्रभुरामाबद्दलची भक्ती तिळभरी कमी नाही झाली. हो, तिळभरी कमी नाही झाली. अद्भुत दृश्य त्या क्षणी दिसले. सीतेने भक्तीने शंख वाजविले. सीता करी रामाची आरती. गदगद प्रभू करे सीतेची स्तुती. गदगद प्रभू करे सीतेची स्तुती. तर प्रभू रामांनी तिची स्तुती केलेली आहे. फार सुंदर स्तुती आहे ती. परब्रह्म सहचारिणी आदिशक्ती स्वरूपिणी. परब्रह्म सहचारिणी आदिशक्ती स्वरूपिणी. अदिती उषा पुषा वाक्मही सरस्वती. ही सर्व विविध देवींची नाव आहेत. ते सर्व तुझेच रूप आहेत ग. परब्रह्म सहचारिणी आदिशक्ती स्वरूपिणी. अदिती उषा पुषा वाक्मही सरस्वती. पृथ्वी लक्ष्मी गौरी जानकी कात्यायनी. पृथ्वी लक्ष्मी गौरी जानकी कात्यायनी. मनसा दुर्गा काली चंडी विमला महेश्वरी. चंडी विमला महेश्वरी. भुवनेश्वरी सुभद्रा तुळजा अंबा जोगेश्वरी. चतुःशृंगी सप्तशृंगी रेणुका महालक्ष्मी. रेणुका महालक्ष्मी. मीनाक्षी वैष्णो देवी विविध दिव्य स्वरूपिणी. मीनाक्षी वैष्णो देवी विविध दिव्य स्वरूपिणी. भक्ति भाव स्वागतम पराशक्ती नमस्ते.
भक्तिभावाने तुझं स्वागत आहे सीते. तू पराशक्ती आहे, तुझं आम्ही नमन करतो. भक्तिभाव स्वागतम पराशक्ती नमस्ते. अनंत नाम रूपिणी, तुझे अनंत नाम आहेत. अनंत सौंदर्य वासिनी, विविध सौंदर्यात तूच वसतेस. सर्व ऐश्वर्य संपन्न विश्वरूपी नमस्तुते. तुझं ऐश्वर्य हे संपूर्ण ऐश्वर्य आहे. आपण अष्ट ऐश्वर्याचा चर्चा केली आहे बघा. तिच्याकडे सर्व अष्ट ऐश्वर्य आहे. सर्व ऐश्वर्यांनी अशी तू संपन्न विश्वरूपी देवी, नमोस्तुते नमोस्तुते नमोस्तुते. आदि मध्य अंतरहित स्वयंभू मूर्ती असे, शब्द शिल्प पुरे स्वयंप्रकाशी नमस्ते. कितीही शब्दांचं शिल्प बांधायचा प्रयत्न केला तरी ते अपुरे पडणार आहेत तुझ्या वर्णनासाठी. आणि तुला न आदी आहे, न मध्य आहे, न अंत आहे. अनंत कालाची तू परब्रह्म सचारणी आहेस. आदि मध्य अंतरहित स्वयंभू मूर्ती असे, शब्द शिल्प अपुरे स्वयंप्रकाशी नमस्तुते. स्वयंप्रकाशी असतो, तुला दुसऱ्या कोणाच्याही प्रकाशाची गरज नाही. असीम आकाशे अगणित तारे विभूषते. आसमंतातले सगळे जे तारे आहेत ना, आकाश हे जणू तुझंच आभूषण आहे. आणि पृथ्वी जीव विस्तारे जगतजननी नमस्तुते. आणि पृथ्वीवर जो जीव विस्तार झालेला आहे, तू त्यांची जगतजननी आहेस आणि तुझे नमन करतो. शक्ती भक्ती मुक्ती त्रिगुण तू मोहिनी, हे सगळे तिन्ही गुण तुझ्यात आहेत ग. शक्ती भक्ती मुक्ती. आपल्याला आठवत असेल की त्रिगुण हे भगवान शिवशंकरांनी जो सर्ग घेतलेला आहे, त्याच्यात त्यांनी हेच तीन गुण आपल्या प्रत्येकात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा करतो की सगळ्यांनी ते प्रस्थापित करून घेतले असतील. शक्ती भक्ती मुक्ती त्रिगुण तू मोहिनी, अंतःकरण विराजे सीता शक्ती नमस्तुते. लक्षात येत आहे का काय बोललेत ते? प्रभू राम तिला प्रार्थना करतात की तू माझ्या अंतःकरणात येऊन विराजमान हो. अर्थात ही प्रार्थना सगळ्याच भक्तांची आहे तिला. अंतःकरण विराजे सीता शक्ती नमोस्तुते. सीता शक्ती नमोस्तुते. आपण याचं आता गीत बघूया. परब्रह्म सहचारिणी, परब्रह्म सहचारिणी, आदिशक्ति स्वरूपिणी, आदिशक्ति स्वरूपिणी, अदिति उषा पुषा, अदिति उषा पुषा, वाक्मही सरस्वती, परब्रह्म सहचारिणी, परब्रह्म सहचारिणी. पृथ्वी लक्ष्मी गौरी, जानकी कात्यायनी, पृथ्वी लक्ष्मी गौरी, जानकी कात्यायनी, मनसा दुर्गा काली, मनसा दुर्गा काली, चंडी विमला महेश्वरी, परब्रह्म सहचारिणी, परब्रह्म सहचारिणी. अनंत नाम रूपिणी, अनंत सौंदर्य वासिनी, अनंत नाम रूपिणी, अनंत सौंदर्य वासिनी, सर्व ऐश्वर्य संपन्न, सर्व ऐश्वर्य संपन्न,
विश्वरूपी नमोस्तुते, विश्वरूपी नमोस्तुते, परब्रह्म सहचारिणी, परब्रह्म सहचारिणी। असीम आकाशे अगणित तारे विभूषते, असीम आकाशे अगणित तारे विभूषते, पृथ्वी जीव विस्तारे, पृथ्वी जीव विस्तारे, जगज्जननी नमोस्तुते, जगज्जननी नमोस्तुते, परब्रह्म सहचारिणी, परब्रह्म सहचारिणी। शक्ति भक्ति मुक्ति त्रिगुण तू मोहिनी, शक्ति भक्ति मुक्ति त्रिगुण तू मोहिनी, अंतःकरण विराजे, अंतःकरण विराजे, सीता शक्ति नमोस्तुते, सीता शक्ति नमोस्तुते, परब्रह्म सहचारिणी, परब्रह्म सहचारिणी, परब्रह्म सहचारिणी, परब्रह्म सहचारिणी, परब्रह्म सहचारिणी, परब्रह्म सहचारिणी। आणि अशा प्रकारे सीता एक शक्ती रूपिणी म्हणून आपल्या समोर प्रगट होते। या काव्यातनं आपल्या मुलांच्या बरोबर आपल्या सगळ्यांनाच त्यांनी आपले विचार दिलेले आहेत। तिने एवढीच विनंती केलेली आपल्याला शेवटी, त्यांचं चिंतन करा, मनन करा, वाचन करा, पठण करा। त्याच्या पलीकडे तिने काही अपेक्षा आपल्याकडे प्रगट केलेली नाहीये। आणि एक जीवन मार्गदर्शक काव्य हे ठरेल अशी मी अपेक्षा करतो आणि प्रार्थना करतो। इति श्री सीता शक्ती काव्य सर्ग 25 शुभम भवतु। ओम शांती शांती शांती। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्याची एक वेबसाईट आहे www.sita-radha-lakshmi.org। आपण कधीही त्या वेबसाईटवर जाऊ शकता। तिन्ही काव्य तिथे उपलब्ध आहेत, सीतेचं, राधेचं आणि लक्ष्मीचं। सीतेच्या काव्यावरती तुम्ही क्लिक केलं तर त्याचे सगळे भाषांतर येतात, मराठी, हिंदी, इंग्लिश आणि गुजराती। सीतेच्या मराठीवरती क्लिक केलं किंवा हिंदीवरती क्लिक करा तुम्ही शक्यतो, कारण हिंदीमध्ये जरा कंटेंट जास्त आहे किंवा त्याचे ते व्हिडिओ क्लिप्स जे आपण बघितले आता त्या सगळ्या पाहायला मिळतात। तसंच त्याचा इंडेक्स उघडतं आणि मग प्रत्येक सर्गाचं टेक्स्ट वाचता येतं। तसंच मराठीलाही करता येतं। आपल्या इच्छेप्रमाणे ते जरूर करा। तुम्हाला सगळ्यांना एक गुगल फॉर्म पाठवला गेलाय।
तर त्या गुगल फॉर्म मध्ये आपल्याला जर कुठल्याही प्रकारे आता सीतेने तुम्हाला दिलंय असं मला वाटतं की भरभरून सद्गुरूचा प्रसाद, सद्गुरू चिले महाराजांचा ज्यांचा मी ऋणी आहे, यांनी हा प्रसाद सीता मातेचे जे प्रसाद आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवला. तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं छोटंसं कार्य मी करायचा प्रयत्न केलेला आहे. आता हे कार्य पुढे न्यायचं आहे. तुम्हाला कोणालाही मदत करायची असेल त्याच्यामध्ये तर तो गुगल फॉर्म अवश्य भरा. आतापर्यंत 6-7 नावं आलेली आहेत त्याच्यामध्ये. त्या ज्या लोकांनी तो भरलेला आहे ऑलरेडी त्यांना आम्ही नंतर संपर्क करू. मदत कशी लागणार आहे, आता हे जे रेकॉर्डिंग झाले त्याचं ट्रान्सक्रिप्शन करायचं आहे मराठीमध्ये. श्री करंजकर साहेबांचे जे चिरंजीव आहेत त्यांनी ऑलरेडी त्याचं ऑडिओ टू टेक्स्ट कसं करायचं हे शोधून काढलेलं आहे. पण ते झाल्यावर सुद्धा त्याच्यामध्ये खूप करेक्शनचं काम असणार आहे, प्रूफ रिडिंग असणार आहे, डेटा एंट्री असणार आहे. तसंच कोणाला त्यातले अजून काही निवडक गीत गायन करायचे असेल तर तेही आपल्याला गरज आहे. अगदीच कुणाला ट्रान्सलेशन करावं असं वाटलं तर त्याच्याही करता आपल्याला व्हॉलंटियर्सची गरज आहे. तर तो गुगल फॉर्म भरला की सगळा डेटा आमच्याकडे येऊन जाईल तुमचा. आपण आता चर्चेसाठी ओपन अप करत आहोत. एक साधारण 10-15 मिनिटं झाली. त्यानंतर शेवटी आपण एक आरती करणार आहोत. आज सकाळीच म्हणजे 1 मेला ऍक्च्युली त्याचा एक स्तवन म्हणून प्रकटन झालं होतं आणि आज त्याचा आरती रूपात प्रगट झालेला आहे. आपण ते आरती एकत्र म्हणणार आहोत सगळे. ती झाल्यावरती आपले हे सत्संग विसर्जन होईल. आता मी इथे शेअरिंग स्टॉप करतो आणि आपण आता चर्चेला सुरुवात करूया. मुक्तपणे आपले विचार सांगा. आधी चॅटवर काही महत्वाचे निरोप आलेत ते मी सांगतो. म्हणजे प्रगती मेहता म्हणतात की गदी माडगूळकर यांनी गीत रामायण सांगितले, आपण सीता रामायण सांगितले, फारच भावले, दुसरी काव्य ऐकायला मिळावीत ही आग्रहाची विनंती. आपण बघूया पहिले हे काव्य आधी पचवूया, थोडंसं त्यातनं काहीतरी निर्माण करूया आणि मग पुढचं काव्य बघूया. नीलम जोशी सीता शक्ती नमस्तुते, श्यामलाताई अप्रतिम म्हणतायत, मंगलाताई म्हणतात खरंय दररोज वाट बघत असतो, आता उद्या काय, खूप छान झाले. मीनाक्षीताई म्हणतात सीता शक्ती नमस्तुते, अप्रतिम बोलण्यासाठी शब्द सुचत नाहीये. बालकृष्ण सीता शक्ती काव्य खूपच सुंदर. वंदना तुम्ही केलेले काव्य तर अप्रतिम आहेच, पण त्याचबरोबर प्रेझेंटेशन ही सर्वांगाने खूपच छान आहे. धन्यवाद वंदनाताई. अवर्णनीय सुलोचना उषा अप्रतिम झाले, शब्द सुचत नाहीये. प्रीती देशपांडे खूपच सुंदर सीता शक्ती काव्य समारोप. खरं तर हे अविरत कार्य आहे, खूप खूप धन्यवाद. वृषाली म्हणतात जय सीता माते. सीमा गायकवाड खूपच सुंदर निरूपण वगैरे वगैरे. करंजकर साहेबांचे व आमचे त्यांनी बागांचे आभार मानलेत. आता करंजकर साहेब, फ्लोर इज ओपन टू यू. कोणाला बोलायचं असेल तर अवश्य. डॉक्टर प्रकाश अत्रेंना अनम्यूट करते मी. हो. यतीन सरांना तुम्हाला काही विचारायचंय का वाघ सर? यतीन सरांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत ना नंतर. हो. त्यांना पण शेवटी बोलायला सांगू, त्यांचे विचार मांडायला सांगू. ओके. त्यांना जेव्हा बोलायचं असेल ते हे करतील, पण हो. थांबूया आपण त्याचं. हो, डॉक्टर प्रकाश अत्रेंच्या नंतर यतीन सरांना. नमस्कार वाघ सर. ते को होस्ट आहे. साहेब नमस्कार. तुम्ही मला गुरु तुल्य. अद्वितीय, अद्भुत, विलक्षण, काय त्याला वर्णन करता न येण्यासारखंच आहे ते. ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायात माऊली म्हणतात की नवमी कृष्णाचे बोलणे ते नवमीसारखे, म्हणजे 9व्या अध्यायात श्रीकृष्णाचं जे बोलणं आहे ते श्रीकृष्णासारखंच. तसं आज तुमच्या काव्याबद्दल मला असं म्हणावं वाटतं की सीताशक्ती काव्य हे प्रदीप वाघांचे सीताशक्ती काव्य हे प्रदीप वाघांसारखं हा अनन्वय अलंकार आहे. आणि हे खरोखर, आणि नुसतं बोलण्यापुरतं नाही, शब्दांपुरतं नाही, हे खरोखरी मनापासूनच आहे, ही हृदयातली भाषा आहे. एकदम अद्भुत, अद्वितीय, फार छान, सुरेख. अत्रे साहेब, आपण पदोपदी ह्याच्यामध्ये जी एक त्रुटी असायची बरेचदा, कारण मी ओझे वाहकासारखं ते लिखाण केलेलं आहे निर्बुद्ध माणसासारखं, आणि बरेचदा मलाही अर्थ लागायचे नाही, तर ते अर्थ आपण नीटपणे समजवले.
त्यातल्या काही चुका होत्या त्याही दुरुस्त केल्या, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. असाच आपला सत्संग लाभू द्या आम्हाला सगळ्यांना, आणि आवश्यक तुमचेही विचार आपण कधीतरी सविस्तर ऐकू, सगळ्या श्रोत्यांना ऐकायला आवडतील. धन्यवाद, परत एकदा धन्यवाद. मी विनयाने भरलोय तुमच्या शब्दांनी. हा, शलाकाताई कोण आहे पुढे? हो हो, केदार जोशी. केदारजी अनम्यूट. जय श्रीराम. जय श्रीराम केदारजी. तुमचा आवाज ऐकला की एकदम उत्साह येतो. धन्यवाद धन्यवाद. बोला. अप्रतिम आणि अवर्णनीय. मला एकदम पूर्वी कॉलेजचे दिवस आठवले. काही कार्यक्रम आवडला की आम्ही त्याला वन्स मोर म्हणायचो गॅदरिंग बिदरिंग मध्ये. तर आज नकळत असं वाटतं की वन्स मोर म्हणावं आणि तुम्ही पुन्हा एकदा संधीचा लाभ द्या, सगळ्यांनी घ्यावा आणि तुम्ही ती संधी द्यावीत, हीच विनंती, बाकी काही नाही. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अजून कोणी आहे का? तोपर्यंत 1-2-3 अजून चॅट मध्ये आले ते सांगतो. यतीन सरांना. हा, आता यतीन सरांचे आपण प्रत्येक 2 चॅट वाचून घेतो. विनीता नलोडे म्हणतायत, आम्हाला सीताशक्ती काव्याचा अल्प लाभ मिळाला, खूप खूप आभार. पुष्पाताई, अप्रतिम, सीताशक्ती काव्य माहित नव्हते, या निमित्ताने काव्याची ओळख झाली. विद्याजी म्हणतात अप्रतिम. नंतर वृषाली म्हणतात, आपले निरूपण अत्यंत हृदयस्पर्शी, नो वर्ड्स टू एक्सप्रेस. रमाजी म्हणतात अद्भुत दैवी काव्य. धन्यवाद, सगळ्यांचे आभार. तुम्ही अगदी भरभरून चॅट मध्ये टाकलं, त्यामुळे मलाही उत्साह येतो प्रेझेंटेशन मध्ये. आता मोहनजी काहीतरी सांगतायत. वाक्सर उत्तम सादरीकरण व अंतस्फूर्ती काव्य शलाकाताईंनी छान स्पष्टीकरण केले आहे. धन्यवाद. आता आपण आतुर आहोत सगळे यतीन सरांचे काही शब्द ऐकण्याकरता. यतीन सर. सर आवाज येत नाहीये तुमचा, यतीन सर. अजूनही नाही येत आहे. आता येईल? हो हो, आता आहे. मध्ये ब्लूटूथचं जरा गडबड झाली होती. हो. तर नमस्कार, जय श्रीराम. मला वाटतं मला ऐकण्यासाठी आतुर असण्यापेक्षा तुमचं पुन्हा ऐकण्यासाठी लोक जास्त आतुर असतील. आणि खरंच आहे, योग वासिष्ठाचं सत्र सुरू करण्यापूर्वी ना ते करताना मी सगळ्यांना म्हणायचो की आपला हात असा पाठीवर घ्या आणि स्वतःला शाबासकी द्या. तर ही जीवनात आणखी एक संधी आलेली आहे की स्वतःला शाबासकी सगळ्यांनी द्यायची. बघा, एकीकडे श्रीराम ऐकले, आता सीतेला पण ऐकलं, सीता मातेला पण ऐकलं. हे खरंच आपलं भाग्य आहे. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला हे स्वतःहून स्फुरतं की ती व्यक्ती सुद्धा दिव्य असली पाहिजे, असंच कोणालाही सुचत नाही. त्याच्या मागे त्यांची स्वतःची, मी खरं तो प्रश्न विचारणार होतो की आपण नेहमी जेव्हा श्रेष्ठ कार्य बघतो तर ते श्रेष्ठ कार्य कसं घडलं याकडे सुद्धा आपण लक्ष देतो. म्हणजे जसं श्रीकृष्ण कसे घडले, श्रीराम कसे घडले, तर जे काही त्यांचे ग्रंथ आहेत त्यांचा आपण बघतो. डॉक्टर प्रदीप वाघांना हे कसं काय स्फुरलं, त्यांची काय साधना होती, त्यांनी असं काय केलं की त्याच्यामधून त्यांना स्फुरलं, याबद्दलही त्यांनी जरा 2 शब्द सांगावे. म्हणजे निदान आम्ही सगळे जे साधारण मानव आहोत हे राम आणि सीता यांच्यापेक्षा दूर आहोत. तुम्ही साधारण आहात अशातला प्रकार नाहीये, परंतु एक आमच्याशी ज्यांचं सामंजस्य आहे, ज्यांचा रंग निळा वगैरे नाहीये, असे व्यवस्थित दिसणारे आमच्यासारखे, तर त्यांना कुठून या प्रेरणा येतात, कुठून हे असं स्फुरतं, हे थोडंसं सांगितलं तर आम्हाला त्याचं काही नाही तर उरलेल्या जन्मामध्ये थोडासा प्रयत्न करता येऊ शकेल असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीने त्यांनी हे सगळं मांडलेलं आहे, म्हणजे भाषा हा भाग एक वेगळा आहे, हिंदी मराठी मिक्स असेल किंवा कसं, परंतु त्यांनी स्वतःच्या पूर्ण भावना त्याच्यात प्रत्येक वेळेस ओतलेल्या आहेत. त्यांची जी सत्र मी ऐकत आलो तर असं वाटतं की अरे ते त्या तिथे त्या युगात आहे, सीतेच्या काळात आहेत, आत्ताच्या काळात उभं राहून सांगतायत अशातला प्रकार नाही. त्यांना प्रत्यक्ष सीता माता समोर दिसते आहे आणि आजूबाजूचं सगळं वातावरण त्याच्यात ते स्वतःला एक्सप्रेस करत आहेत असं दिसलं. तर एक सांगण्याची शैली सुद्धा खूप छान आहे आणि त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि आभार, दोन्ही गोष्टी. आणि तिसरी एक, मी जे काही केलं त्याच्यावरून मला एक जो अंदाज येतो तो मी तुम्हाला थोडासा पुढे पास ऑन करेल की हे कार्य इथेच थांबू नये.
म्हणजे अनेकांनी जसं म्हटलं, तुम्ही जे त्याच्यात आवाहन केलेलं आहे की लोकांनी काय ट्रान्सक्राईब करायचं असेल किंवा आणखी काही करायचं असेल, तर हे कार्य असं एका दृष्टीने विचार केला तर अफाट आहे आणि निश्चितपणे प्रेरणादायी आहे. खास करून आपली जी स्त्री शक्ती आहे त्यांच्यासाठी हे विशेष रूपाने विशेष करून योग्य आहे. कारण अजूनही मी शहरातल्या आणि ज्या काय म्हणतात त्याला बऱ्यापैकी जॉबमध्ये आहेत अशांबद्दल म्हणून नाही, त्यांच्यासाठी सुद्धा अप्लिकेबल आहे. पण विशेष करून जिथे स्त्री ही घर जास्त सांभाळते आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या जबाबदाऱ्या असतात, तर त्यावेळेस हे सगळं जे ज्ञान देणं, मुलांना घडवणं हा जो सगळा प्रकार आहे आणि ज्ञान मिळवणं सुद्धा, ते मिळवून नुसतंच मिळवलं असं नाही, फिल्टर होऊन गेलं असं नाही, ते जमा करून ठेवणं आणि मग योग्य वेळ ते येईल तेव्हा देणं, हा जो भाग आहे, तर हे सगळं याच्यातून अतिशय प्रेरणादायी आहे. आणि शहरातल्या स्त्रियांबद्दल हे विशेष करून जास्त प्रेरणादायी आहे. कारण त्यांना डबल ड्युटीज असतात. कितीही म्हणा त्यांच्या डोक्यावरचं काम काही सुटत नाही. म्हणजे त्या नोकरी करा नाही तर नका करू द्या. ते नवरोबाच असतात, मला माहिती आहे. ते आपले येऊन बसतात कामात आणि ते ऑफिसमधून आल्यानंतर त्यांना चहा हवा असतो. बायको ऑफिसमधून आल्यानंतर तिने चहा करावा आणि यांना द्यावा अशी अपेक्षा असते. तर म्हणजे हे एक माझं प्रामाणिक मत असतं. कारण माझ्या आईकडून मी बघितलं, माझ्या इतर स्त्रियांचे जे बघितलं, की कुठलीही व्यक्ती घडताना त्याच्यामध्ये स्त्रीचं कॉन्ट्रीब्युशन हे खूप जबरदस्त आहे. म्हणजे श्रीराम असते तर लवकुश त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं काय म्हणतात सीतेचा सहभाग नसता अशातला प्रकार नाही. केवळ तिने सीतेनी या दोघांना वाढवलं आणि म्हणून त्यांचं महत्व आहे, म्हणून या सगळ्या काव्याचं महत्व आहे अशातला भाग नाही. त्या सीता माता असतील तरी सुद्धा एक स्त्री म्हणून, एक माता म्हणून त्यांनी बरंच काही बदल घडून आणला असतो. म्हणून या ग्रंथात या ज्या सगळ्या हा जो उपक्रम आहे याचं महत्व खूप आहे आणि ते जितकं पसरवता येईल, जितकं वाढवता येईल, त्यासाठी जो जो प्रयत्न करता येईल तो जरूर करावा. कुठे थांबू नये आणि आमच्याकडून जे काही थोडंफार सहकार्य लाभू शकेल त्या करू वेळेस आणि या सगळ्या याच्यामध्ये पूर्ण टीम तुमच्या सोबत आहेच. तर हे कार्य आणखी जरा पुढच्या पातळीवरती आपण घेऊन जाऊया. वाह 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 अप्रतिम बोललात यतीन सर, अप्रतिम अप्रतिम. तुम्ही हे इतकं छान आमच्यासाठी आणलं, धन्यवाद देणार मी. धन्यवाद परक्यांचे असतात. तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो मात्र. आणि असंच कार्य तुमच्या हातून घडत राहो ही शुभेच्छा आणि ही प्रार्थना. धन्यवाद. तर प्रथम यतीन सर, मी आपला खूप आभारी आहे. कधी तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन आलात आज. मुख्य म्हणजे तुम्ही पण खूप व्यस्त असता. खरं तर जेव्हा योग वशिष्ठचे काही सेशन्स मी अटेंड करायला लागलो, आमचे एक नाशिकचे म्हणजे मिसेस नेत्राची एक मैत्रीण आहे गौरी देशमुख, तिने सांगितलं होतं. त्यानंतर मला एक निश्चितपणे एक वेगळंच काहीतरी अनुभूती आली. तुम्ही जे सांगत होता योग वशिष्ठच्या थ्रू, आणि बरेच दिवस मला ते पत्ता लागत नव्हता की हे काय कुठे चाललंय. कारण कुठेतरी काहीतरी वेगळी लिंक आहे हे लक्षात येत होतं माझ्या, त्याची आणि सीता काव्याची काहीतरी लिंक आहे. आणि नंतर जेव्हा ते आपलं हे घडायचं होतं, ते स्नेहसंमेलन, त्यावेळेस म्हटलं त्यात बोलायचं काय, म्हणून मी माझे काव्य, जुने काव्य चाळायला लागलो. जे अप्रकाशित आहेत पण लिखित आहेत, पण अप्रकाशित आहेत. जसं आता एवढं मोठं हे पुस्तक झालेलं आहे सीता काव्याचं, एवढंच अजून पुस्तक तयार होईल असं अजून पुढे तिने देवीने तिचं मन सांगितलंय. आणि ते तर खूप भरभरून अजूनही सांगितलंय, पण अजून ते या फॉर्म मध्ये आलेलं नाही की मला प्रगट करता येईल, कारण ते जस्ट कच्चं आलेलं आहे. त्यात तिने एका ठिकाणी असं सांगितलेलं आहे की लवकुश जेव्हा मला प्रश्न विचारायचे तर मी माझ्या प्रभुरामांच्या आवाजामध्ये त्यांना उत्तर द्यायची. मी खूप विचार केला, प्रभुरामांच्या आवाजात म्हणजे काय, आणि त्याच्यात मग ती स्पष्टीकरण आलं की 14 वर्षाच्या वनवासात जे त्यांचे डिस्कशन झाले होते अध्यात्मावरती, या वेगवेगळ्या विषयांवरती, आज मी त्यांचा आढावा घेतला, धावता आढावा, ते सगळे विषय तिचे आणि प्रभुरामांचे एकदा कधीतरी चर्चेमध्ये आलेले आहेत. ते त्या काव्यात लिहिलेलं होतं, जे मी अप्रकाशित काव्य. तिथून मग मला ती लिंक लागली, अरे बापरे, पण प्रभुरामांना हे सगळं कुठून मिळालं, ते योग वसिष्ठ मधनं मिळालं. अशी ती त्याची लिंक आत्ता लागली, म्हणजे आपली जेव्हा भेट झाली तेव्हा. तर हे काहीतरी विलक्षण आहे, त्याशिवाय हे संधी आलीच नसती.
की करंजकर साहेब माझ्याकडे आले असते आणि म्हटले असते आपण हे प्रगट करूया, कारण हे ऑलमोस्ट लाईक अ कंटिन्युएशन. फक्त सीता काव्यामध्ये ते तसंच्या तसं नाही वापरलेलं आहे. जे काही आहे त्याच्यातनं ते योग्य त्या पद्धतीने इथे वापरलं गेलंय. जसं आपण आयुर्वेद किंवा काही शिकतो म्हणून आहे तसं एकदम पटकन देऊन टाकत नाही. त्यातनं योग्य असेल तसे ते कॉम्बिनेशन करतो, रेसिपी करतो आणि ते देतो. तसं हे सीता काव्यात झालेलं आहे, असं माझं एक मत आहे. पण तुम्ही जो एक प्रश्न विचारला त्याचं उत्तर देणं मला प्राप्त आहे, की हे सगळं कसं सुरू झालं, काय सुरू झालं. तर फ्रँकली मी कुठल्याही साधनेच्या मार्गात नव्हतो, फ्रँकली. आणि अगदी तुम्हाला सांगायला हरकत नाही, की जेव्हा माझा एम.टेक झाला तेव्हा मी खूप अहंकारात होतो. आता तर काय मी फॉरेनहून शिकून आलेलो आहे. मला कोण हात धरू शकत नाही. मोठी नोकरी लागली होती. त्या काळातली सगळ्यात मोठी नोकरी फिलिप्समधली लागली होती. त्यामुळे मी परमेश्वर सुद्धा काय असेल बाबा, पण मला काही घेणं-देणं नव्हतं. कारण माझं तर सगळं ठीक होतं. मी एकदम आय वॉज एबल टू मॅनेज. पण नंतर जसं-जसं आयुष्य पुढे गेलं, विवाह झाला, मुलं झाली, मग हळू ते पिंच व्हावं लागतं काही-काही आयुष्याच्या गोष्टी. म्हणजे मग ते हळू कुठे सुचायला लागतं. पण मग हे नशिबाने आम्हाला आमचे हे सद्गुरू चिले महाराज भेटले. आणि त्यांच्या आम्ही दर्शनाला जात होतो. तर हे जे प्रश्न होते आयुष्यातले तेच त्यांना सांगायचो. नाही मग ते ह्याची तब्येत बरी नाहीये मुलाची, ती तब्येत बरी झाली पाहिजे. मग फलाना ऍडमिशन शाळेला ऍडमिशन नाही मिळाली. एवढ्यासारख्या बारीक-बारीक गोष्टी घेऊन जायचो त्यांच्याकडे. पाहिजे ती शाळा नाही मिळाली. असं होतं. म्हणजे असं कधीच अध्यात्म वगैरे काही डोक्यात नव्हतं. पण ते कधीच बोलायचे नाही, उत्तरं द्यायचे नाही. ते नुसतं हाकलून टाकायचे, शिव्या द्यायचे, काहीतरी रागवायचे. पण लोकं म्हणायचे, "नाही, नाही, तेच त्यांचं ते त्यांची मेथड आहे म्हणे. ते झाकून ठेवले त्यांनी स्वतःला. तो फार मोठा अवलिया आहे आणि अवतारी पुरुष आहे. दत्ताचा अवतार आहे म्हणे." आणि मग ते समाधी घेतल्यावर आम्ही गेलो विसरून. समाधी घेतल्यावर 8 एक वर्षानंतर मला जणू त्यांचा आवाज ऐकू आला कानामध्ये. आणि माझं एकच आहे, की मी लहानपणापासून पूजा तेवढी निमित्त नियमाने करतो. ते मी कधी चुकत नाही. म्हणजे मला वाटतं हां, अगदी जेव्हापासून मी स स समजू लागलो, मीच पूजा करायचो घरामध्ये. ती माझी तेवढीच एक साधना आहे खरं पाहिलं तर. पण त्या पूजनाच्याच वेळेस मला जो काही तादात्म्य होतं परमेश्वराशी तेवढंच होतं. बाकी मग दिवसभर मला काही फार मी साधना करतोय, काहीतरी ध्यानावस्थेत बसलोय, काहीतरी मंत्र म्हणतोय, काहीच केलेलं नाही मी. मग त्यांनी म्हणजे इट वॉज इन्स्ट्रक्शन फ्रॉम हिम, की मला तुझ्याकडनं ही काव्य लिहून घ्यायची 3 काव्य. असं तर स्पष्ट इन्स्ट्रक्शन होती. त्याच्या मागे मी काहीतरी करून आता मला काहीतरी सांगा, मला काहीतरी अनुभूती द्या, ज्ञान द्या असं काही नव्हतं. आणि आय वॉज मोर लाइक ते कान पकडून ज्याला एखाद्याला बसवतात ना, तसं बैस तू आता आणि हे काम करायचंय तुला. इट वॉज अ चॉईसलेस थिंग व्हिच आय हॅड टू डू. पण ती अनुभूती विलक्षण होती. पण तुम्ही जसं सांगताय, की त्या काळामध्ये ॲक्चुअली जायचो मी आणि ते सगळं जणू ते दिसायचं त्या क्षणाला आणि ते घडायचं. आणि मग ते ह्यांच्याच बाबतीत नाही, जेव्हा एकदा ती सद्गुरू कृपा झाली, मग ते कोणाच्याही बाबतीत व्हायचं. मग सीता झाली, मग राधा झाली, महालक्ष्मी म्हणजे आदिमाता. मग कधी गौतम बुद्ध, कधी एखादा जैन मुनी, कोणाच्याही बाबतीत जीसस क्राइस्ट असे विविध लोकांचे जे छोट्या पण त्या लोकांच्या बाबतीत फार बारीक-बारीक छोटीशी एखादी अनुभूती आली, प्रसंग दिसला डोळ्यासमोर आणि संपलं. पण त्याच्यामागे मी काही फार प्रयत्न केला असं नाहीये. त्यामुळे तसं मी नालायक आहे. आय एम नॉट डिझर्व्हिंग ऑफ इट टू बी व्हेरी फ्रँक. पण ते आता दिलं त्यांनी आणि ते एक ओझे वाहकासारखं प्रकट करतो. एकच आहे माझी जे काही माझं ऑफिस होतं त्याच्यामुळे मीडियाचा वापर मला चांगला शिकता आला आणि त्याचा उपयोग नंतर मला इथे झाला. आणि देवकृपेने त्यांनी असं केलं होतं, की कुठेच मला बाकीच्या गोष्टींची काळजी नव्हती, की अरे आता मग वेअर विल माय नेक्स्ट मील कम फ्रॉम अशी काळजी मला आयुष्यात नव्हती. त्यांनी तशी व्यवस्था करून ठेवलेली होती. प्रोजेक्ट्स तसे हातात होते, की हे करता-करता मला ते पण करता येत होतं. म्हणजे तुम्ही विचार करा, की ह्याच्या जेव्हा व्हिडिओ फिल्म्स बनवल्या गेल्या आणि फिल्म फेस्टिव्हलला पाठवल्या गेल्या. सॅन फ्रान्सिस्को सारख्या ठिकाणी अननोन ज्युरी, स्पेन सारख्या ठिकाणी अननोन ज्युरी त्यांनी त्याला अवॉर्ड्स दिले. इंटिग्रल रिअलायझेशन म्हणजे इंटिग्रलचा अर्थ कळतो आपल्याला एकदम एव्हरीथिंग अनुरूप आहे. पूर्णपणे आहे. अपूर्ण आहे ती गोष्ट. ज्या लोकांना आपल्या संस्कृतीचं काही माहिती नाही, भाषाही माहिती नाही. स्पॅनिश लोकांना कुठे आपली भाषा माहिती. त्या लोकांनी त्याला अवॉर्ड्स दिले. इनफॅक्ट टू बी व्हेरी फ्रँक मी हे काव्य तेव्हा वाचू लागलो जेव्हा त्याला अवॉर्ड्स मिळाले. तोपर्यंत मी नुसतं लिखाण करत होतो त्याचं. मी लिहित राहायचो. कारण ते फ्लो होता नुसता धाव, 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 धाव. नो नो रेस्ट.
आणि ते बोलले की तेवढ्याच पुरतं ऐकू यायचं आणि मग बंद, ऐकू यायचं बंद. टिपलं नाही, लिहिलं नाही, रेकॉर्ड केलं नाही तर खतम. मग परत ते यायचं नाही. आणि जे काही गीत यायचे ते विथ ट्यून यायचे. त्यामुळे ते ट्यून पण लक्षात ठेवायची. ताबडतोब ती रेकॉर्ड करायची. नाहीतर ती पण ट्यून खतम होऊन जाणार. आणि ती त्यांची त्यांची ट्यूनच असायची. आपलं काही त्याच्याशी हे नव्हतं. म्हणजे कारण मी काही गायक नाहीये, मी काही क्लासिकल शिकलो नाही. तर असा तो एक प्रवास होता. म्हणजे थोडासा मी नेहमीच हेजिटेंट होतो आणि संदिग्ध ज्याला म्हणतो ना, संदेह असायचा मला हे काय प्रकार चाललाय. पण जेव्हा त्या फॉरेनच्या लोकांनी त्याला रेकॉग्नाइज केलं आणि कॅनडाची एक लिंडी स्टुअर्ट होती, तिने येऊन इथे या काव्याचा अभ्यास केला आणि ती म्हणाली की हे सीता इज अ ग्रेट रोल मॉडेल फॉर इंडिया. मग मी तिला भेटायलाही गेलो. ती मग मला स्वतः बरोबर रॉकीज मध्ये घेऊन गेली आणि तिथे सगळं शूटिंग केलं आम्ही. ते मग शूटिंग ह्या याच्यात काव्यामध्ये वापरलंय बघा व्हिडिओमध्ये. तसाच एक न्यूझीलंडचा एक केल्विन डंकन म्हणून होता. त्यांनी हे काव्य वाचलं. त्यांनी मला न्यूझीलंडला बोलवलं. तर तिकडचे जे शॉट्स आहेत त्याच्यात, ते दगडाचा शॉट आहे तो न्यूझीलंडचा आहे. ते जे दगड बोलतो ना, तो न्यूझीलंडचा आहे. तर असं जे लोक त्याच्या स्पर्शात आले आणि ज्यांना त्यातली अनुभूती आली, त्या लोकांनी त्याच्यामध्ये हातभार टाकलेला आहे. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं असेल की तसं माझं त्याच्यात काही नाही. मी त्यात कोणीच नाही आहे. इनफॅक्ट आहेत ते सगळे सद्गुरूच आहेत. आई माझी खूप तपस्विनी होती. ती म्हणजे योगिनीच होती. अर्थात तेही योगिनी आहे, तपस्विनी आहे हे मला तिच्या शेवटच्या 7-8 दिवसात कळलं. त्याच्या आधी आई आहे. आई म्हणजे आईला आपण तसं पण महत्व देत नाही मुलं. आहे आई. पण ती जेव्हा डेथबेडवर होती तेव्हा तिचं मला योगिनी रूप कळलं. कारण ती पूर्णपणे कोमामध्ये गेलेली होती आणि डॉक्टर म्हणाले आता ती जाण्याच्या बेतात आहे. त्या ह्याच्यात तिने भगवद्गीतेतलं कुठलं म्हटलं होतं, सुरुवातीचे सगळे श्लोक म्हटले होते. कोमामध्ये असताना म्हटले होते आणि तेही संस्कृत मधले. त्यावेळेस मी थक्क झालो. म्हणजे अरे बापरे, हे म्हटलं आपल्या कपॅसिटीच्या पलीकडचं काम आहे. म्हणजे तिने तिची शक्ती होती ती मला माझ्यापर्यंत कळू दिली नव्हती. आणि ते नंतर शेवटी कळलं आणि मला खूप पश्चाताप झाला त्यावेळेस, की आपण आपल्या आईला ओळखलं नाही. पण तिचे आशीर्वाद लाभले असंही एक म्हणतो. आणि तिची तपश्चर्या माझ्यापर्यंत आली. धन्यवाद. आणि आपण अजून बोलू. आणि मुख्य म्हणजे आपण जो आशीर्वाद दिला की ह्याचा अजून पुढे प्रचार प्रसार व्हावा, याबद्दल मी खूप आभारी आहे आपला. निश्चितपणे याचा आम्ही अवलंब करणार आहोत. मी बघतो काही लोकांनी जे त्याच्यामध्ये हे केलेलं आहे, नावं नोंदणी केली आहे. ती नावं दिसतायत का बघू? हा, दिसताय तिकडे. हा, मयुरा आहे, ती म्हणते आय विल डू डेटा एंट्री. सुहास देशपांडे असावे ते. फेस काय झालंय. लिसन टू रेकॉर्डेड सेशन आणि हेल्प आउट. शलाकाता आहेत सगळ्याच गोष्टी. सुरेश श्रीनिवास शिक्के रेकॉर्डेड सेशन ते ऐकायला तयार आहेत आणि हेल्प करायला तयार आहेत. दिलीप भास्कर पण म्हणतायत तसंच. आणि तृप्ती आहे. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. अजूनही कोणाला, दीपकजी आहेत, बच्चूवार, हा, सगळे हे सेशन्स ऐकायला तयार आहेत आणि हेल्प करायला तयार आहेत. आपल्या सगळ्यांच्या मदतीचं स्वागत आहे. आम्ही आपल्याशी संपर्कात राहू. एक वेगळा ग्रुप आपण फॉर्म करू आणि भेटू एकदा. अजूनही कोणाला काही व्हॉलंटिअरिंग करायचं आहे तर अवश्य कळवा. माझं संपलेलं आहे. हा, आपल्याला आता शेवटची आरती म्हणावी लागेल. कारण मला वाटतं किती वाजलेत, 9:28 झालेले. तर आज सकाळी ती आरती त्या स्वरूपात प्रगट झालेली आहे. आपण ती आरती म्हणूया आणि संपूया. आता ज्या लोकांना या आरतीत सहभागी व्हायचं असेल त्या सगळ्यांनी आपला व्हिडिओ ऑन केला तरी चालेल. माझ्या हातात आरती असेल आणि मी आरती म्हणणार आहे. शलाकाताई माझ्याबरोबर म्हणणार आहे. प्रीतीला जरा शलाका अनम्यूट कर, ती पण म्हणणार होती. प्रीती तू अनम्यूट हो, को-होस्ट आहेस तू. हा, सीता शक्ती, तिचं ध्यान करा आणि आपण आता ही आरती म्हणूया. 1 मिनिट, मला 2 मिनिटं द्या फक्त. लेट मी जस्ट फिनिश ऑफ. बसल्या ठिकाणी आपण सगळ्यांनी या आरतीमध्ये सहभागी व्हावे असं तुम्हाला प्रार्थना आहे. ती मी सकाळीच रेकॉर्ड केली जेव्हा ती प्रगट झाली. ती पण प्ले करतोय.
आवाज ऐकू येतं का बघा? आरती सीता शक्तीची ओ आला आवाज येतोय? हो हो येतो. हो हो ठीक आहे. परत सुरू करतो आता. आरती सीता शक्तीची इथे रम्य तिचे रूप दिसे हो अलंकार आरती सीता शक्तीची ओवाळितो प्रेमी पठना श्रवण करुणी वाचन कथन हो गायनी पठन श्रवण हो करुणी वाचन कथन हो गायनी आत्मचिंतन रंग ऐसी ही अलंकार मूर्ती ओवाळितो आरती सीता शक्तीची ओवाळितो प्रेमी ओवाळितो प्रेम भक्ती. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे त्वं भवामि कर्पूर पूरेण मनोहरेण चित्ताचा सत्संगतेन निरांजने हरि समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रम हरे तेरा नाम हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. सीता माता की जय. सगळ्यांनी आरती घ्यावी. हो, हो. आरती घ्या सगळ्यांनी आपल्या घरून बसल्या ठिकाणी. खूप सुंदर सर. ओम शांती शांती शांती. अप्रतिम. खूप सुंदर सर. खूप खूप सुंदर. सुंदर. समारोप खूप छान झाला. अद्भुत. याचबरोबर आता हा भाराव सत्संग भारावून गेलंय वातावरण. पंत मॅडम बोलल्याने त्याच्यामुळे अजून समाप्त झालंय असं वाटतच नाहीये. हो करते ना त्यांना. त्यांनी केला होता हात वरती कारण मग त्यांना जरा करा अनम्यूट. आरतीसाठी खाली केला असेल त्यांनी. शोभताही बोला. अनम्यूट करा. त्यांचं ऐकल्याशिवाय चैन पडत नाही. नाही नमस्कार. नाही मला फक्त एवढं सांगायचं होतं की खूपच ते अद्भुत विलक्षण दिव्य अप्रतिम आणि अद्वितीय कितीही उपाय दिले विशेषणा तरी ते कमीच आहे. त्याला काही अगदी अंतच नाहीये. शक्ती भक्ती आणि मुक्ती नक्कीच मिळणार आहे. मला मुख्य म्हणजे हे म्हणायचं होतं की हे जे आहे त्याला पुढच्या आणखीन पातळीवर घेऊन जाण्याकरता सिलेबस मध्ये जर हे आलं तर ते पूर्ण म्हणजे आपल्या इंडियातल्या सगळ्या दूर प्रत्येक याच्यामध्ये सिलेबस मध्ये यायला पाहिजे. याच्याकरता काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. आता तुम्हा लोकांच्या इतक्या सगळ्या ओळखी पण आहेत आणखीन हे आहेत तर काही करू शकत असतील ज्यांच्या हे आहेत की पाठ्यक्रमामध्ये कसं त्याला हे घ्यायला पाहिजे. कारण की त्याच्यात इतके सामाजिक हे लहान लहान मुलांना तर आहेच आहे मोठं करण्याकरता सगळे संस्कार सीतेमातेने आपल्या लवकुशांना दिले आहेत ते आपल्या युवा पिढीला अगदी बाल्यपणापासून सगळ्यांना मिळतील तो एक मुख्य मुद्दा आहे. आणि बाकी तर सगळे सामाजिकही बाकीचे सगळे त्याच्यात आहेतच. म्हणजे अनगिनत म्हणजे त्याच्यामध्ये हे आहेत की अशा वस्तू जर पाठ्यक्रमात नाही आहेत तर मग आणि कोणच्या त्या फालतूचे ते अकबर बिरबलांचे आणि हे असले फालतूचे कोणचे ते फालतू इतिहासाचे येतात. काय अर्थ आहे त्याच्यात. हे वाक्य हे सगळे द्यायला पाहिजे. हे आमच्या इथे कोणी एज्युकेशन मध्ये जे मोठ्या पदांवरती आहे त्यांच्यापैकी
कोणीतरी तर त्यांच्या ओळखीमध्ये असतीलच आणि भेटतील. एवढ्या पूर्ण विश्वामध्ये आहेत. आपलं इतकं नावाजलेलं काव्य आहे हे, अवॉर्डेड काव्य, आणि हे जर सिलेबस मध्ये आलं तो प्रयत्न कसा तरी करून करायला पाहिजे. हे मला मुख्य सांगायचं होतं. आणि बापरे, तुम्ही तर फार मोठी मजल नाही, मजाल नाही, खरंच खरं आहे. खरंच हे आहे अगदी वास्तव. खरं आहे हे, बघूया. हो. व्यवस्थापनाचे अरे, धडे किती अद्भुत अंकुरापासून आहेत. बालपणापासून त्यांना जर हे संस्कार मिळाले तर का नाही आपला भारतवर्ष म्हणजे जाणार. रामराज्य येणार आपल्या ह्याच्यात. खरंय खरंय. आणि मुलं कशी व्हावीत ह्याचे संस्कार किती छान आहेत. सद्गुणी, सगळ्याच सद्बुद्धी, अगदी सद्विचार. सगळ्यांनाच ते संस्कार आपल्या मोठ्यांना तर आहेत पण मुलांना व्यवस्थापन. अगदी फारच सुंदर. आणि मुख्य मूळ जर चांगलं त्यांचं हे झालं पक्क फाउंडेशन, तर मग काय, मग पुढचं वृक्ष तर अगदी अफाट होईल. खरंय खरंय. कोणत्याही बापरे. देशाला आपण मात मारू शकतो अगदी, असं होईल ते. आणि आहे तुमच्या एवढ्या ओळखीत आहेत. अरे ऑस्ट्रेलियापर्यंत काय, आणि विदेशात सगळ्या दूर आहेत, सगळ्या दूरून अवॉर्ड मिळालेले आहेत. आणि हे आपल्या देशातल्या लोकांना कळेल, नक्की कळेल. जर कोणी थोडस ओळखीचे कोणी असतील माणसं, त्यांना थोडस पुश करावं लागेल, आणि तेवढं केलं ना अगदी निश्चितच होईल ते. आणि हे लोककाव्य काय विश्व काव्य होऊन जाईल. अरे बापरे. होणारच. धन्यवाद. होईल. माझी तर तीच स्वप्न आहे, ते ड्रीम आहे. वा, शोभाताई, खूप मोठं तुम्ही तुमचे विचार प्रगट केलेत आणि अगदी तळतळीने केलेत. आम्ही नाही, त्यांचा अगदी स्वीकार करतो. मनापासून सांगितलं मी, हो, म्हणजे हो, मला अगदी काही त्याच्यात हे मनापासून नाहीये. सांगितलं. हो. अगदी तुमचं मन कळतंय अगदी. मन खूप कळतंय. छान, खूपच बस सुंदर. अगदी तेच आहे, लेट्स आणि वेट काही नाही. लेट्स वेट फॉर इट. हम्म. हे आपण ह्याच्याकरता, सीता शक्ती बोलतीये. हो खरंय, सीता कळकळीने कुठून तरी ओळखी काढा आणि सिलेबस मध्ये त्याला यायला पाहिजे. अरे लहानपणी आपण ते येणाऱ्या पावसान अशा छोट्या छोट्या कविता वाचायचो आणि पाठ करायचो झोपाळ्यावर बसून, आणि हे असे द्या ना, हे किती सुंदर आहे. सुंदर आहे तर खरं. हे आणि आहे, तुम्ही काढू शकता ओळखी. अगदी मला खात्री आहे त्या लेवलचे आहेत आपल्या इथे लोक, सगळे आहेत. देवीच मार्ग आहेत. सुचवेल, देवीच मार्ग सुचवेल आपल्याला. हो. भगवद्गीता सुरू धन्यवाद. झाली ना पाठ्यपुस्तकात आपल्या. हो. भगवद्गीता मला पाहिजे एवढं होती. सांगायचं होतं की हे सिलेबस मध्ये यायला पाहिजे. धन्यवाद. बघूया आपण परमेश्वर काय करतो ते. थँक्यू. वा, छान. फार छान बोलला. मला चान्स दिला बोलण्याबद्दल आणि माझ्या मनातलं सांगायला मला खरंय खूप खरंय. बरं वाटलं. तुम्ही बोलल्याशिवाय आम्हाला वाटतच नव्हतं की नाही. सेशन संपवा. नाही. धन्यवाद. तुमच्या मिस्टरांची धन्यवाद. तब्येत नाही, कशी आहे? धन्यवाद सगळ्यांना सरांची तुम्हाला. तब्येत खूप कशी आहे? सरांची तब्येत कशी आहे? पंत सरांची. ठीक आहे, जरा थोडस अजून नाही अच्छा. होईल येतील ना, बरोबर. होऊन जातील त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. व्यवस्थित हातात येत ते. होय. चला, अजून कोणी आहे का? नाही तर मग आज बंद करता येईल आपल्याला. छान झालंय. सगळ्यांचे चॅट वरती पण खूप चांगले मिळालेले आहेत. थँक्यू. धन्यवाद. प्राची म्हणते, कोटी प्रणाम सर, या अद्भुत काव्याला आणि आपल्याला आलेल्या दैवी अनुभूतीला नतमस्तक. देवीची आशीर्वाद असल्याशिवाय हे होत नाही. वंदनाताई म्हणतायत. विनीता म्हणते, अद्भुत अनुभव आहेत. सीमाताई कहते म्हणतात, एकदा ऐकणार की जेव्हा आपण मानस पूजा करतो तेव्हा ज्या स्त्रियांची भारतीय संस्कृती पतिव्रता स्त्रिया म्हणून गणना होते त्यांची ही नावे घ्यावीत. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी आणि अनुसूया माता. छान सांगितलं सीमाताई. यतीन सरांनी आमच्या मनातील भावना व्यक्त केल्या. मंगलाताई म्हणतायत. ठीक आहे. नीलमताई म्हणतात, आदरणीय वागसर, करंजकर सर, यतीन सर, शलाकाताई, सगळ्यांचे आम्ही ऋणी आहोत. इतके सुंदर ज्ञान माहिती आम्हाला मिळाली. अतिशय प्रेरणादायी आहे. धन्यवाद. सगळ्यांचे चॅट्स वाचलेत मी बहुतेक. शलाका तुम्ही करताय का होस्ट? हा, तुम्ही होस्ट आहात. हो. करंजकर सर नाही तर ठीक आहे. सर जरा बिझी असतील. तर आज आपलं असं हे सुंदर प्रवास पूर्ण झालेला आहे. सीता शक्ती काव्य त्याचा आज आपण समारोप केलेला आहे. आणि मी सर्वांच्या वतीने डॉक्टर श्री यांची मनापासून आभारी आहे. धन्यवाद आणि अभिनंदन. आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही सुरू करा. धन्यवाद. ठीक आहे. धन्यवाद शलाकाताई. अरे सर आले की, अरे करंजकर सर, तुम्ही बोलल्याशिवाय, तुम्ही 2 शब्द बोलल्याशिवाय आम्ही जाणार नाही बरं का. नाही ऍक्च्युली उद्या हे कार्यक्रम आहे ना 13 मेचा, त्यामुळे मी इकडे आलेलो आहे. त्यामुळे मी शलाकाताईंना होस्ट बनवून मी त्यांना कल्पना देऊन आलो होतो. त्यामुळे
छान खूप सुंदर झाला खूप कार्यक्रम. सुंदर. आणि योग वासिष्ठ आणि ह्याचं रिलेशन मला पहिल्यापासून वाटतच होतं. अर्थात ते प्रभू रामांचंच आहे ना. हो हो खूपच छान. बरोबर. त्यामुळे ते आत्म्याचा झालेलं आहे. प्रवास वाचताना तर म्हणजे जाणवतच ते पूर्ण हो हो हो. तेच ब्रह्मज्ञान. म्हटलं तर तुम्हाला त्या शेवटच्या सत्संगाचा आवाज ऐकू येते का? नाही येते, तुमचा येतोय. नंतर शेवटच्या नाही दिवशी इकडे इकडे सत्संग इकडे हे पण testing चालू आहे. अच्छा हो अच्छा हो नाही मी आहे ना मी शेवटच्या दिवशी तुम्ही येतोय, नसल्यामुळे येतोय जरा सर. खंत वाटत होती. गाण्यांचा आवाज येतोय. हा हो पण तुम्ही गाण्याचा आवाज आल्यामुळे येतोय. येतोय येतोय. उद्याचं हे ना होमाचं. हा बरोबर. जरा तुम्ही प्रगट झाल्यामुळे बरं वाटलं, पण नाही तर ते बरं नव्हतं वाटत की अरे इतके दिवस तुम्ही ते हे हँडल केलं सीता नाही नाही, शक्ती मला काव्यात अचानक आणि काय अचानक तुम्ही नाहीच, म्हणून ते जरा वाईट नाही मी वाटत आहेच होतं. की. नाही नाही मी आला. कसं आहे की मला उद्या होमाचं सगळं सामान हो हे ना, सगळं हो. माझ्याकडे खूप सगळं हे जबाबदारी होती. त्यामुळे खूप यावं तुम्ही लागलं. मेहनत घेता हो, खूप मेहनत घेता. अध्यात्म म्हणजे तुमच्या नाही रगारगात नाही आहे. नाही धन्यवाद रगमग धन्यवाद म्हणजे तुमच्या आनंदाची गोष्ट. तुमच्या अभिनंदन. धन्यवाद. उद्या भेटूया. चला. उद्या भेटू. अच्छा, नमस्कार Yes. सगळ्यांना. जय नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. गुरुदेव दत्त.